उमाटे सर नमस्कार. आज नमस्कार. आपल्याला या ठिकाणी विज्ञान भाग प्रथम मराठीतून व्याख्यान देण्यासाठी आज रमेश उमाटे सर मंगरुळे प्रशाला या ठिकाणाहून ते आलेले आहेत. सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाच्या सचिव या नात्याने मी उमाटे सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या या व्याख्यानाला शुभेच्छा देतो आणि गुरु सरांना अशी विनंती करतो की त्यांनी उमाटे सरांची ओळख करून द्या. सोलापूर शहर माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित इयत्ता 10वी वर्गासाठीच्या सर्व विषयासाठीच्या वेबिनार मध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज श्री रमेश उमाटे सर हे आपल्याला विज्ञान भाग 1 मराठी माध्यम यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येथे उपलब्ध आहे. सरांचा परिचय असा आहे, काय करू, अक्कलकोट तालुक्यातील मंगरुळे हायस्कूल मध्ये ते अध्यापक म्हणून काम करत आहेत गेल्या 13 वर्षापासून. आणि सायन्स आणि मॅथमॅटिक्स या 2 विषयाचं ते अध्यापन करतायत. अध्यापनाबरोबरच सरांचं इतर शैक्षणिक कार्यही बरंच आहे. सरांनी सर्व प्रकारच्या सायन्स विज्ञान विषयक प्रदर्शनामध्ये सरांचा सहभाग असतो. त्यांचे काही विद्यार्थी काही विद्यार्थ्यांना सायन्सच्या प्रदर्शनामध्ये इन्स्पायर्ड अवॉर्डने त्यांना सन्मानित केले गेलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना सरांचं मार्गदर्शन होतं. आतापर्यंत 3 वेळा सरांचे विद्यार्थी व सरांच्या विज्ञान विषयक साहित्याची निवड झाली. एक विद्यार्थी स्टेट लेवलला एज्युकेशन कॉम्पिटिशन साठी त्यांची निवड झाली नागपूरच्या. आणि NSSC कॉम्पिटिशन मध्ये एक विद्यार्थ्याची निवड झालेली आहे. आणि विज्ञान विषयक विविध म्हणजे प्रदर्शन असोत किंवा कार्यशाळा असोत त्याच्यामध्ये सर ऍक्टिव्ह असतात. सरांचा YouTube चॅनल पण आहे. त्या चॅनल वरून सरांनी विज्ञान विषयक अनेक घटकावरती मार्गदर्शन केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन टीचिंग सुद्धा सरांनी व्यवस्थित यशस्वीपणे पार पाडलेलं आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर त्यांच्या चॅनलवर सरांचे व्हिडिओ आहेत. तसं सरांचा परिचय मोठा आहे, सरांचं काम मोठं आहे आणि अक्कलकोट तालुक्यातले आहे. ग्रामीण भागातील एखादा शिक्षक उमाटे सरांच्या निमित्ताने आपल्याला सांगता येईल. आणि पुन्हा एकदा मी सरांचं सर्वांच्या वतीने स्वागत करतो. सर्वांचं स्वागत करून मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सुरू करू सर. सुरू करू का? हा, चालू करा सर, चालू करा. ओके, धन्यवाद सर. एक सूचना सांगतो सर, फक्त एक असं की सर्व विद्यार्थ्यांनी आपापले व्हिडिओ बंद करायचे आहेत आणि आपापले माईक म्यूट करायचे आहेत. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याचा माईक जर मला ओपन दिसला किंवा कॅमेरा चालू दिसला, व्हिडिओ चालू दिसला, इथं नावं येत आहेत मला, मी त्या विद्यार्थ्याला कट करून टाकेन, तिथं रिमूव्ह करेन त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मुख्याध्यापकांना कळवेन. मला माहिती आहे ते कुठल्या शाळेतले विद्यार्थी आहेत ते. आणि मग कदाचित त्यांना मुख्याध्यापकांच्या कार्यवाहीला त्या विद्यार्थ्याला सामोरं जावं लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हिडिओ चालू करायचा नाही, चॅटिंग करायचं नाही, रेकॉर्ड ओढायचं नाही, चॅटिंग अजिबात करायचं नाही. ओके सर, ठीक आहे, चालू करा. उमाटे सर, चालू करा. धन्यवाद देशपांडे. हो, धन्यवाद. नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. सोलापूर शहर मुख्याध्यापक व उच्च मुख्याध्यापक संघातर्फे 8 तारखेपासून जे विज्ञान कार्यशाळा म्हणजेच सर्व विषयांची इयत्ता SSC कार्यशाळा आयोजित केलेली आहे.
त्याबद्दल प्रथमतः मी शहर मुख्याध्यापक संघाचं आभार व्यक्त करतो आणि मला इथं आज व्याख्यान देण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरंच त्यांचं मी शब्दशः ऋणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जवळपास 1.5 तास बोलणार आहोत. बोलणार म्हणजेच आपण एकमेकांशी हितगुज साधणार आहोत. हितगुज साधताना फक्त मी बोलेन, तुम्ही ऐकायचं आहे. पण एवढं निश्चित सांगतो, हे जे वेबिनार आहे, हे वेबिनार संपल्यानंतर नक्कीच तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढला असेल, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. मित्रांनो, मला वाटतं सर्व विषयामध्ये विज्ञान विषयाबद्दल सगळ्यांना थोडी भीती आहे. तुमच्या मनातलं मी बोलतोय. मुळातच प्रकरणांची संख्या 10 आहे. विज्ञान भाग 1 10 आणि विज्ञान 2 त्याचे सुद्धा 10 प्रकरण आहेत. आणि मुळात शासनाने तर एकूणच विज्ञान भागचे 10 प्रकरण आहेत आणि विज्ञान भाग 2चे 10 आहेत. मी फक्त आज विज्ञान भाग 1 या विषयावर बोलणार आहे. मुळातच 1.5 तासामध्ये आपला काही सिलेबस वगैरे असं शिकून होणार नाही, पण नेमका अभ्यास कसा करावा आणि कमीत कमी वेळेमध्ये चांगले कसे गुण मिळवता येतील त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर मुळातच आपलं 25% सिलेबस त्यांनी रिड्यूस केलं असं शासनाने सांगितलंय. तसं प्रत्यक्षात आपलं सिलेबस काहीच रिड्यूस झालेलं नाहीये, कारण की आपल्याला जो वगळलेला भाग आहे तो थोडक्यात आहे. थोडे आठवा, त्यानंतर डोके चालवा, परिचय शास्त्रज्ञांचा, माहित आहे का, इंटरनेट माझा मित्र, असा थोडाफार वगळलेला आहे. एक इथे मला जाणीव करून द्यायचे, आपलाच फक्त सिलेबस का कमी केला नाही, तर याच्या मागचं महत्वाचं कारण आहे विज्ञान विषयाबद्दलचं महत्व. मित्रांनो, 10वी हेच वर्ष आपलं फायनल नाही आहे. जर समजा त्यांनी सिलेबस भरपूरच कमी केला असता तर तुम्हाला त्याचं नॉलेज, मी सांगू इच्छितो, सिलेबस असला तरी पेपर मात्र सगळ्या विषयावर असणार नाही. कमीत कमी सोप्यातला सोपा पेपर कसा काढतील याचाच ते विचार करतील. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, अजिबात घाबरून जाऊ नका. न घाबरता पुन्हा एकदा सुरू करतोय. मित्रांनो, तुम्ही नीट ऐकलं पाहिजे, कारण की अतिशय महत्वाचं असं हे आहे. नक्कीच तुम्हाला पहा, 1 तासानंतर तुमचं जे रिॲक्शन असणार आहे, सर अतिशय छान होता आणि आम्हाला आवडलं आणि याचा फायदा नक्की. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढील महत्वाच्या भागाकडे जातो. ठळक बाबी काय आहेत, म्हणजेच विज्ञानाचा पेपर देत असताना नेमकं प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाचा असतो याबद्दल आपण इथं चर्चा करतोय. पूर्वीच्या परीक्षा आणि आत्ताच्या परीक्षामध्ये थोडा बदल आहे. पूर्वीचा पेपर शिक्षक कसं शिकवतो, मी काय शिकवलं, काय आहे ह्याच्यावरच असायचं. पण आता मात्र विद्यार्थ्यांचा विचार करून, तर आता सध्याच्या पेपर आहेत त्या कृतीवर आधारित आहेत. त्यामुळे आपल्याला ज्ञान अनुभवातून प्राप्त करायचं आहे आणि त्यामुळं आपल्याला प्रॅक्टिकल बेसला जर अभ्यास केला तर प्रश्नपत्रिका सोडवणं अतिशय सोपं जाणार आहे आणि स्वतःच्या भाषेत सुद्धा उत्तर मांडण्याची सवय विद्यार्थ्यांना असायची आहे. तर तसं जसं आहे तसं डायजेस्ट मध्ये किंवा तसंच लिहावं असं अपेक्षित नाहीये. आणि मुळातच विद्यार्थ्यांनो, मला सांगायचं आहे, तुम्ही पुस्तक वाचा, फक्त आणि फक्त पुस्तक वाचा. कुठल्याही प्रकारचं डायजेस्ट इतर साधनांचा वापर करण्याची अजिबात गरज नाही. पाठांतर सुद्धा करण्याची गरज नाही. कारण की तुम्ही जर नीट पुस्तक वाचला, एक 7-8 वेळा जर पुस्तक वाचला, तर त्या पुस्तकातीलच प्रश्न येणार आहेत. आणि पूर्वीच्या आणि आत्ताच्या मध्ये हा असा फरक आहे, पूर्वी हे सब्जेक्टिव्ह असायचे, मोठमोठे उत्तर द्यावे लागायचे. आता मात्र तुम्ही छोटे छोटे, आता आपण पुढे बघणारच आहे आणि 3 भागात आपण या वेबिनारची विभागणी केलेली आहे. पहिल्यांदा अभ्यास कसा करावा, त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ते म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, आणि 3ऱ्या भागामध्ये प्रत्येक टॉपिक वाईज मी म्हणजे 1 ते 10 टॉपिक वाईज प्रत्येकातून 3-4 असे महत्वाचे पेपरला हमखास येतील अशा पद्धतीचे संभाव्य प्रश्न सुद्धा मी तयार केलेला आहे. तर हे सगळे तुम्ही शेवटपर्यंत नीट ऐकला तर निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर आपण पुढे जातोय. आता पहा इथं, तर पहा मित्रांनो, तर प्रश्नांची रचना मुख्य विचार प्रवर्तक म्हणजेच विचार करून लिहिणारे. आता तुम्हाला याच्यावर उदाहरण देता येतील. आता पूर्वीच्या आणि आत्ताच्या मध्ये आता तुम्हाला असं विचारलं, धातू सदृश्य मूलद्रव्याचे एक नाव लिहा, तर एकूण धातू सदृश्य मूलद्रव्य 7 आहेत.
त्यापैकी तुम्ही कुठलंही एक नाव लिहिलं 1 मार्कासाठी तर तुम्हाला 1 मार्क मिळतो. असं नाही की तेच लिहिलं तर मार्क आहे. त्यासाठी आपण ओपन इंडियन म्हणतो, त्यालाच आपण मुक्तोत्तरी म्हणतो. प्रश्न एकच पण उत्तर मात्र त्याच्यावर 3-4 असू शकतात. तर अशा पद्धतीचे प्रश्न असतात. आता इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे एक चुकीची आकृती आहे, ती दुरुस्त करायची आहे. आता ती कशी आहे, या बाजूला प्रत्यावर्ती धारा आणि दुसऱ्या दिष्ट धारा दिलेला आहे. दृष्ट धारा हे सरळ जातं, प्रत्यावर्ती धारा हे सायनासुडीली जातं. आता चित्र उलट झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला 2 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. महत्वाचा भाग म्हणजे आपण आता इथं गुण विभागणी बघणार आहे. तर घटकनिहाय गुण विभागणी कशा पद्धतीने होते पहा. सगळीकडे हे नाहीये. मी गेल्या वर्षी ह्याला सेमिनारला अटेंड होतो, म्हणजेच जे मूल्यमापनाची पद्धती गेल्या वर्षीपासून बदलली त्यासाठी मी अटेंड होतो आणि तिथं हे घटकनिहाय गुण विभागणी कसं आहे त्याच्या थोडक्यात आपण चर्चा करतोय. त्यामध्ये पहा, गुरुत्वाकर्षण पहिलं प्रकरण, गुण 3 आहेत आणि विकल्पासह 5 आहेत. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण गुण 4 गुणांसाठी विचारला जातो, विकल्पासह 6 गुण आहेत. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे 4 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह 6. त्यानंतर विद्युत धारा किचकट टॉपिक तुम्हाला वाटतं 4 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह 7 गुण. उष्णता 3 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह 5 गुणांना. प्रकाशाचे अपवर्तन हे 5 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह 7. तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता याचं. भिंगे व त्यांचे उपयोग एकूण 4 गुणांसाठी विचारला जातो आणि विकल्पासह मात्र 6 गुणांसाठी आहे. त्यानंतर 8वं प्रकरण आहे धातुविज्ञान, गुण आहेत 4 आणि विकल्पासह 6 गुण. 9वं प्रकरण कार्बनी संयुगे, अतिशय महत्वाचं प्रकरण आहे सगळ्यात, 5 गुणांसाठी आणि विकल्पासह 7 गुणांसाठी विचारला जातो. आणि शेवटचं अतिशय लहान प्रकरण आहे तर अवकाश मोहिमा 3 गुणांसाठी आणि ऑप्शन सहित 5 गुणांसाठी. महत्वाचं म्हणजे आता बघणार आहोत कृती पत्रिकेचं स्वरूप कसं असतं आणि त्याचबरोबर प्रश्न पत्रिकेचे एक नमुना सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. कृती पत्रिकेचं स्वरूप एक वर्ष गेल्या वर्षी बदललेला आहे, त्याच्यापूर्वी थोडा वेगळा होता आणि आता मात्र थोडा बदललाय. तो कसा बदललाय आपण बघूया थोडक्यात. कृती पत्रिकेमध्ये पहिला प्रश्न जो आहे ज्ञानावर आधारित प्रश्न असतात, ज्ञानावर आधारित. तर याच्यामध्ये एकूण बहुपर्यायी प्रश्न 5 असतात. विशेष मी इथं सांगू इच्छितो, हे सगळेच्या सगळे प्रश्न पाठ्यपुस्तकावरच आधारित असतात. पूर्वी कसं असायचं, हे सगळे जर्नल्स मध्ये असायचे. तुमचे जर्नल्स म्हणजे प्रयोग वह्या त्यावर आधारित असायचे. पण आता मात्र पुस्तकातीलच MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्यालाच आपण बहुपर्यायी प्रश्न असं म्हणतो. तर हे प्रश्न तुम्हाला येतात आणि त्याच्यामध्ये स्वाध्यायामध्ये असू शकतात किंवा पुस्तकातील सुद्धा. प्रत्येक आता इथं विशेष अशी गोष्ट आहे, जे प्रत्येक बहुपर्यायी प्रश्न आहेत तर त्याचा तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायला जायचं नाही. बघा इथं परत एकदा मी रिपीट करतो. तुम्ही प्रश्न लिहित असताना उदाहरण आहे, समजा पहिला प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला त्याचा पर्याय क्रमांक 2 आहे, समजा ब असेल तर डायरेक्ट ब लिहायचं, त्याच्या पुढे त्याचं उत्तर सुद्धा लिहायला जायचं नाही, त्याची गरज नाही. याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये सगळे स्पर्धा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला सामोरं जायचं असतं. 12वीला सुद्धा नीट आहे, तिथं तुम्हाला कुठल्या प्रकारचे उत्तरं द्यायचे नसतात, तर तुम्हाला फक्त ऑप्शन्स भरायचे असतात. त्याची सुरुवात, त्याची सराव तुम्हाला याच वर्षापासून व्हावं, 9वी पासूनच व्हावं म्हणूनच आता काय केलेलं आहे, बहुपर्यायामध्ये तुम्हाला फक्त त्याचा क्रमांक नोंदवायचा आहे, त्याचं उत्तर सुद्धा लिहायला जायचं नाही. तर इथं तुम्हाला सांगू इच्छितो अजून एक, जर तुम्हाला 40 पैकी 40 जर गुण मिळणार असतील आणि तुम्ही असे जर चुका केला तर तुमचा मार्क कमी होऊ शकतो. पण तुम्हाला 12, 14, 18 असेच मार्क मिळत असतील तर तुम्ही चुकून समजा उत्तर सुद्धा लिहिला तर मार्क कमी होणार नाही. पण जेव्हा मॉडरेटरकडे पेपर जातो तेव्हा मात्र काय होऊ शकतं, तुमचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये कमी मार्क अशा चुकामुळे होऊ शकतात. त्यामुळे नीट लक्षात घ्या, फक्त तुम्हाला पर्याय क्रमांक नोंदवायचा आहे आणि त्याचबरोबर पर्याय क्रमांक नोंदवताना सुद्धा तुम्ही एकदाच नोंदवायचा आहे. परत खोडला, परत लिहिला, परत दुसरा पर्याय असं जर केला तर पहिल्या प्रयत्नालाच गुण देतात, पुढच्या प्रयत्नाला गुण देणार नाहीत. तर अशा पहिला ब 1 गुणांचे 5 प्रश्न असतात बघा. त्याच्यात रिकाम्या जागा मात्र इथं असणार नाही, की रिकाम्या जागे सगळेचे सगळे वर झालेले आहेत. ऑलरेडी 5 रिकाम्या जागा झाल्यामुळं खालच्या इथं रिकाम्या जागा असणार नाहीत. त्यामध्ये चूक की बरोबर, सहसंबंध ओळखा. आता सहसंबंध ओळखा, चुकी बरोबर हे तुम्हाला सगळं माहिती आहे, कशा पद्धतीचं असू शकतं, काय असू शकतं. सहसंबंध म्हणजे समजा आता पृथ्वीचा
मुक्तिवेग किती आहे 11.2 आहे हे दिलेलं आहे. चंद्राचा मुक्तिवेग किती असणार आहे डॅश डॅश तुम्हाला ते नोंदवायचं आहे. तर ते 2.37 किलोमीटर पर सेकंड या पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर योग्य जोड्या द्या. योग्य जोड्या द्यामध्ये एक दिलेला असतो 1 मार्काला, तिकडे 3 पर्याय असतात किंवा 2 मार्काला सुद्धा येऊ शकतो. 2 इकडे 2 मार्काला. त्यानंतर रेणुसूत्र लिहा. मिथेन हे ठरलेलं असतं पहा दरवर्षी. मिथेनचं रेणुसूत्र CH4 असे प्रश्न 1 मार्काला येऊ शकतात. वेगळा घटक ओळखा. आपण हे सविस्तर उद्या पुढच्या याच्यामध्ये पाहणारच आहोत. तर अशा रीतीने प्रश्न क्रमांक पहिला आहे. आता त्याचा आपण क्वेश्चन पेपर कसा असतो आपण काय पाहणार आहोत. प्रकरण क्रमांक 1चं मी पहिल्यांदा काय सांगतो त्याचं क्वेश्चन पेपर पॅटर्न सांगतो आणि त्याचबरोबर तो क्वेश्चन सुद्धा आपण पाहणार आहोत. तर पाहूया आता क्वेश्चन नंबर पहिल्याच क्वेश्चन पेपर कसा असू शकेल. पत्रिका तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. पहा, अतिशय विचारपूर्वक मी प्रश्नपत्रिका निर्माण केलेला आहे. पुस्तक वाचून त्यातले क्वेश्चन्स मी टाकलेले आहेत. तर तुम्ही याला सिरियसली जर घेतला तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर त्यामध्ये योग्य पर्याय शोधून क्रमांक लिहा. त्यामध्ये बघा सोपे एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला जर विज्ञान अवघड जात असेल, विज्ञान असा अवघड वाटतो असं वाटत असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त जे सोपं आहे, जे सोपं आहे म्हणजे त्यामध्ये नेमकं काय काय आहे पहा. मागील 3 वर्षाचे प्रश्नपत्रिका पहा. त्यानंतर पुस्तकाचं वाचन करा. आता पुस्तकाचं वाचन करताना सुद्धा कसं करायचं आहे, तुम्हाला काही भाग जर क्लिष्ट वाटला, आता उष्णता हाच प्रकरण घ्या. त्यामध्ये गणित त्याचे जे न्यूमेरिकल्स आहेत ते गणित फार मोठे आहेत. सोडून द्या, बिंदास्त, काही फरक पडणार नाही. कारण की या वर्षी कोरोनामुळे तुमची प्रश्नपत्रिका 101% सोप्यातली सोपी असेल. आणि विशेष कसं असेल सांगतो, तिथल्या तिथेच जास्तीत जास्त उत्तर कसं तुम्हाला सापडतील याचा विचार पेपर सेटर करणार आहे. कारण की त्यांना विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं नसतं. फक्त त्यांचं असं आहे, मला असं सांगायचं आहे, जे खरंच हुशार विद्यार्थी आहेत त्यांना वाटतं सर मला सगळंच येतं, मी सगळं करू शकतो, मला ते हे पण आहे म्हणजेच थोडे आठवा, त्याचबरोबर डोके चालवा, परिचय शास्त्रज्ञांचे असले सुद्धा मला शक्य आहे. तर तुम्ही खरंच नक्की करा, तुम्हाला त्याचा फायदा 12वीला होणार आहे. पण ज्यांना असं वाटतं मला विज्ञान सगळ्यात अवघड वाटतो, त्यांनी मात्र मी सांगितलं तसं करा. पुस्तकातलं जे सोपं आहे ते सोपं फक्त वाचा. अवघड असलेलं जर जमत नसेल, डोक्यात जात नसेल तर सोडून द्या. स्वाध्याय मध्ये काय बघायचं सांगतो. स्वाध्यायामध्ये जे 1 मार्काला 2 मार्काला प्रश्न आहेत, लहान लहान प्रश्न आहेत तेवढेच करा. मोठ्या प्रश्नाकडे बिलकुल पाहू नका. तुमचं काही फरक पडणार नाही. तुम्ही सहज 35च्या वर मार्क मिळवू शकता. तर पाहूया आता प्रश्न मी कसा काढलेला आहे. तर प्रश्न पहिला, योग्य पर्याय शोधून क्रमांक द्या. त्यामध्ये बघा प्रश्न थोडक्यात मी सगळं सांगणार नाही. बघा तुम्ही स्क्रीनशॉट काढला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. खालील पैकी शून्य गणातील मूलद्रव्य. शून्य गण म्हणजे आपल्याला माहिती आहे 6 मूलद्रव्य आहे, त्यापैकी कुठला तर हेलियम आहे. तर सरळ आपण लिहू शकतो. म्हणजे जास्तीत जास्त पत्रिकेमध्ये जनरल क्वेश्चन असतील पहा. जनरल म्हणजे तुम्ही 8वी 9वी 7वीला सहज शिकलेले तेच परत रिपीट अशा पद्धतीचे प्रश्न असण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून डोक्यातून भीती हा प्रकार काढा. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, खालील रासायनिक अभिक्रियाकाराचा प्रकार ओळखा. 4 प्रकार आहेत, संयोग, अभकटन, विस्थापन, दुहेरी. तर तुम्हाला सहज लक्षात येतं हे काय आहे, संयोग अभिक्रिया आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रकाशाचे अपस्करण होताना कुठला रंग सर्वात कमी वळतो. 7 रंग माहिती आहे तुम्हाला, त्यापैकी लाल हा सगळ्यात कमी वळतो आणि दुसरा जो आहे तो निळा जो आहे तो सगळ्यात जास्त वळतो. त्यापैकी कुठलंही असू शकेल तर तुम्ही ते करू शकता. त्यानंतर मानवी डोळ्यावर पातळ पारदर्शक पटल असते, त्याला काय म्हणतात तर त्याला पारपटल असंच म्हणलं जातं. अल्युमिनियमचा मुख्य धातू काय आहे तर त्याचं उत्तर बॉक्साईट आहे. तर असे छोटे छोटे प्रश्न तुम्ही करू शकता. मला इतकं सांगायचं तुम्हाला अजून, तुम्ही तुमचा विद्यार्थी समजा शाळेत 40 विद्यार्थ्यांचा गट असेल एकूण, तर प्रत्येक 3-3 विद्यार्थ्यांनी एक प्रकरण निवडायचं, ते प्रकरण वाचायचं. त्यातले मला ऍक्टिव्हिटी बेस्ड काय प्रश्न निर्माण करू येऊ शकतात ते त्यांनी स्वतः काढायचे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एकमेकांना आपण शेअर करायचं. या पद्धतीने जर अभ्यास केला तर कमीत कमी वेळामध्ये तुमचा व्यवस्थित अभ्यास होईल. कदाचित तुम्हाला 40 पैकी 40 सुद्धा मार्क मिळू शकतात, मी खात्रीने सांगतो. फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्याच्यामध्ये पुस्तकातलंच असतं, कारण की मुळातच तुमच्या स्वाध्यायामध्ये अशा प्रकारचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन नाहीतच, बरोबर आहे. त्यामुळे तिथले प्रश्न येण्याचे विषयच नाही. तर पुस्तकातलंच येणार आहे. सगळं व्यवस्थित वाचा. अवघड असलेलं जमत नसेल तर सोडून द्या, काही फरक पडणार नाही. आता त्यातलाच आपण प्रश्न क्रमांक पहिल्यामध्येच बघा बी कडे जातोय. तर त्यामध्ये बघा खालील प्रश्नांची उत्तरे द्या. याला ऑप्शन्स वगैरे काय असणार नाही. तर यामध्ये तुम्ही जर विचार केला तर काय बघा, एकूण 5 प्रश्न असतात. त्यामध्ये काय काय असू शकतात
तर त्यामध्ये रेणुसूत्र सांगितलं तुम्हाला, चुकी बरोबर असू शकतो, गटात न बसणारा शब्द आहे, सहसंबंध आहे. आणि आकृतीमध्ये हे बघा, तुम्हाला खाली दिलेली जी आकृती आहे ती कुठल्या प्रकारच्या विलगीकरणाची आहे, सहंती विलगीकरण, तर त्याचं उत्तर आहे विल्फली टेबल मेथड. फक्त आकृत्या नीट पहा सगळे, तर तुम्हाला त्याच्यावर सांगता येतं. रेणुसूत्र माहित आहे, चुकी बरोबर, चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तिवेगापेक्षा कमी आहे, हे उत्तर बरोबर आहे, कारण की चंद्रावर मुक्तिवेग कमीच असणार आहे. गटात न बसणारा शब्द पहा तिसरा, वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र. जनित्र हे त्याचं उत्तर आहे. बाकीचे सगळे हे काय आहेत, विद्युत दुर्वाहक आहेत. सहसंबंध जुळवा, जास्त अभिक्रियाशील धातू पोटॅशियम आहे, कमी मध्ये सोने उत्तर लिहू शकता तुम्ही, तर पारा सुद्धा लिहू शकता. अशा रीतीने तुम्हाला पहिला प्रश्न हा कसा असतो, ज्ञानावर आधारित आहे, 10 गुणांसाठी याला ऑप्शन्स वगैरे नाही आहे, पण अतिशय सोपा आहे, इथे अजिबात चुका करू नका. त्यासाठी परत रिपीट करतो, पुस्तक मनापासून वाचा. मनापासून म्हणजे कसं, समजा तुम्हाला एक गोष्टीचं पुस्तक मिळालं, आपण कसं वाचतो, मन लावून. बघा, तुम्हाला एक 5 वर्षांनी सुद्धा विचारलं त्या गोष्टीमध्ये काय होतं, तुम्ही सांगू शकता. तसं तुम्ही हे पुस्तक मनापासून व्यवस्थित पाठ सुद्धा करू नका. बघा मी काय सांगतो, पाठ करण्याची गरज नाही, पाठांतरावर काही बिलकुल नाहीये. भलेही तुम्ही पाठ केला आणि तुम्हाला 95 पडले, पण तुम्ही 12वीला सक्सेस होतायची गॅरंटी नाहीये. म्हणून पाठांतर न करता नीट आकलन करण्याचा प्रयत्न करा. हे झाला पहिला प्रश्न. आपण दुसऱ्या प्रश्न कशा पद्धतीचा असतो पहा. आता इथं पूर्वीमध्ये आणि आतामध्ये काय फरक आहे. पूर्वीचा म्हणजे 2 वर्षापूर्वी प्रश्न क्रमांक 2 हा खालील प्रश्नांची उत्तरे द्या, 6 पैकी 5 असा असायचा, आणि ते सगळे लघु उत्तरे, लहान लहान छोटी छोटी उत्तरे असायचे. आता मात्र त्याला काय केलेलं आहे, प्रश्न क्रमांक दुसरा अ, शास्त्रीय कारणे द्या. शास्त्रीय कारणेमध्ये ठरलेले आहेत, प्रत्येक टॉपिक मध्ये 2-3 शास्त्रीय कारणे आहेत, तुम्ही त्यातलं बघू शकता. आणि मी संभाव्य सुद्धा प्रश्न तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये देणारच आहे. कुठलं तर बघा, त्यामध्ये निश्चित कसं असतं बघा, 3 पैकी 1 किमान भौतिकशास्त्रावर असतं आणि किमान 1 रसायनशास्त्रावर असतं. म्हणजेच कसं, तुम्ही रसायनशास्त्राचे प्रकरण व्यवस्थित केला, त्यातलं 1 तरी असतं किंवा दोन्ही असू शकतात 3 पैकी, किंवा भौतिकशास्त्रावर 1 असतं. म्हणजे सगळेचे सगळे भौतिकशास्त्राचे आणि सगळे रसायनशास्त्राचे असं असत नाही. तर हे लक्षात घ्या. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, तिथं मात्र 6 गुणांसाठी आहे. 5 पैकी 3 तुम्हाला सोडवायचे असतात. 5 पैकी 3 तुम्हाला सोडवायचे आहे. तर त्यामध्ये काय कसे सोडवायचे पहा. 5 पैकी 3 म्हणजे 2 ऑप्शन जास्त आहेत बघा, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर त्यामध्ये काय काय असतात, गणिती उदाहरणे असतात, नियम व व्याख्या असतात, टिपा द्या बरोबर, त्याचबरोबर रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह सांगा, अशा पद्धतीचे ओघ तक्ता आणि फरक स्पष्ट करा, गुणधर्मे, वैशिष्ट्ये, लक्षणे, फायदे तोटे, परिणाम लिहिणे, उदाहरणे, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. तर थोडक्यात पहा, रासायनिक अभिक्रिया 3ऱ्या प्रकरणात आहेत आणि त्याचबरोबर 8व्या प्रकरणात आहेत. ओघ तक्ता भरपूर ठिकाणी आहे. शेवटच्या प्रकरणात ओघ तक्ता प्रत्येक प्रकरणावर आपल्याला बनवता येतं, तुम्ही स्वतः तसे तयार करा. त्यानंतर फरक स्पष्ट करा, वजन वस्तुमान हे निश्चित यावर्षी येण्याची शक्यता, नीट करा ते. त्यानंतर गुणधर्म, भरपूर गुणधर्म पहिल्या प्रकरणात आहेत. डोबेनायनरचा आहे, न्यूलँडचं अष्टक आहे, असे गुणधर्म नियम आहेत, ते नियम सुद्धा तुम्ही लिहू शकता. उदाहरणे मात्र अतिशय सोप्यातलं सोपं उदाहरण येतील, आलं तर, नाही तर अजिबात येण्याची शक्यता नाही, पण ते आलं तर सोपेच येतात. कुठलेही मोठी गणित ज्यांना विज्ञान अवघड वाटतं त्यांनी बिलकुल करू नका, काही फरक पडणार नाही. तर ह्याचा प्रश्न क्रमांक 2 आपण नमुना बघूया. आता जसं मी प्रत्येकाचं तिथं पॅटर्न सांगतोय आणि कसे प्रश्न असू शकतात, मी संभाव्य काढलेले प्रश्न आपण बघतोय आता. तर प्रश्न क्रमांक पहा आता 2 मध्ये मी तर प्रश्न क्रमांक 2 तुमच्या समोर डिस्प्ले केलेला आहे. मला वाटतं दिसतंय सगळ्यांना, दिसतंय ना सर, काय प्रॉब्लेम नाही ना? हो, दिसतो सर, दिसतंय, काय अडचण नाही. हा, तर नमुना प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक 2 आपण त्याचं पॅटर्न पाहिलेलं आहे. आता काय असू शकतात बघा, संभाव्य प्रश्न कशा पद्धतीचे असतात. हा, फक्त तुम्हाला शास्त्रीय कारणे हा एकमेव प्रश्न असा आहे, ते तुम्हाला थोडं वाचावं लागेल व्यवस्थित, कारण की ते तुम्हाला 2 ते 3 मुद्दे व्यवस्थित लिहायचे आहेत. मुद्दे शुद्ध लिहा. त्यामध्ये पहा, पहिला प्रश्न मी दिलेला आहे, सोडियम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात, कारण की तो अतिशय ज्वलनशील आहे. एवढं लिहिला 1 मार्क मिळू शकतो. म्हणजे पेपर लिहिताना सुद्धा कसा लिहायचा, पॅराग्राफ सारखं लिहायला जायचं नाही. जसं मराठीमध्ये तुम्ही पॅराग्राफ करता तसं पॅराग्राफ सलग न लिहिता पॉइंट वाईज लिहा. नंबर 1 टाका, नंबर 2 टाका, नंबर 3 टाका, अशा पद्धतीने जर तुम्ही प्रश्न लिहिला, कारण की आम्ही
प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरपत्रिका चेक करताना असे एकदम गुण न देता आम्ही कसं करत असतो, अर्ध्या गुणाचे मार्क देत असतो. लक्षात घ्या, 1 पॉईंट दिला अर्धा गुण, 2 पॉईंट दिला. समजा आम्हाला बोर्डाकडून एक मॉडेल आन्सर पेपर दिलेला असतो, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख असतो 1 पॉईंट असेल 1 मार्क, दुसरा पॉईंट असेल तर 2 मार्क. मग तुम्ही पॉईंट वाईज लिहिला तर त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. जर तुम्ही पॉईंट वाईज न लिहिता फक्त पॅराग्राफ सारखं लिहिला तर कुठे तुमचं नेमकं उत्तर आहे ते शोधण्यासाठी वेळ नसतो, त्यामुळे तुमचे मार्क कमी होण्याची शक्यता आहे, नुकसान होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक तुम्हाला घटक आहे पॉईंट वाईज आहे. मुळातच आपलं प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका पूर्वीसारखं सब्जेक्टिव्ह भरपूर लिखाण नाही, कमीत कमी लिखाण आहे, पण मुद्दे शुद्ध योग्य लिहिणं आवश्यक आहे, ऑब्जेक्टिव्ह सारखा. आणि एक मित्रांनो सांगू का, तुमचा जर अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर तुमचा पेपर 1.5 तासामध्ये संपतो. 1.5 तासामध्ये टाइम लावून, 2 तास अजिबात लागणार नाही. 1.5 तासामध्ये सुद्धा संपू शकतो, पण योग्य लिहिणं गरजेचं आहे. तर दुसरा प्रश्न मी दिलेला, एकाच गणातील मूलद्रव्यांची संयोजन समान असते. का समान असते? कारण तुम्ही विचार केल्यानंतर त्याचा आउटरमोस्ट ऑर्बिट म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स येतात ते समान असतात, म्हणून त्याचे संयोजन समान आहे, त्याचे गुणधर्म समान असतात, असं तुम्ही लिहू शकता. मुद्दे सुद्धा लिहू शकता. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यास टंगस्टन धातूचा उपयोग करतात. टंगस्टन ज्याचं काय आहे, मेल्टिंग पॉइंट प्रचंड आहे, 35 जवळपास आहे. जेव्हा त्याच्यातून करंट जातो, वीज जाते, तेव्हा ते प्रकाशमान होतं, गरम होतो आणि प्रकाशमान होतो. हे उत्तर तुम्ही लिहू शकता. त्याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला अजून लिहिता येणार आहे. मी फक्त तुम्हाला थोडक्यात महत्वाचं पॉईंट काय तेवढं सांगितलं. तर अशा रीतीने हे शास्त्रीय कारणे. आता पुढचे प्रश्न आपण जातोय. प्रश्न दुसऱ्यामध्ये ब पहा, खालील प्रश्नांची उत्तरे द्या, तक्ता पूर्ण करा. आला पाहायचं तक्ता पूर्ण करा. आता तक्ता पूर्ण करत असताना तुम्ही तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम असं त्रिक दिलेलं आहे. तर तुम्हाला त्रिक सुद्धा असा फिल इन द ब्लँक सारखा असण्याची शक्यता आहे. आता पहा, ते तर तुम्हाला काय लिहायचं, लिथियमचं 6.9 हे काय आहे, त्याचं ॲटॉमिक मास आहे. तर तुम्हाला तिथे 4 ठिकाणी असे डॅशच्या ऐवजी असं फाईट दिसतोय, तिथं तुम्हाला फक्त फिलअप करायचं आहे अर्ध्या मार्काला. तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला रेडीमेड सगळं दिलंय बघा, तिथं 6.9 29.1 हे तुम्ही तिथे करायचंय. त्या दोघांची बेरीज तुम्हाला करायची आहे. बेरीज किती होते, साधारणपणे 46 होतं. 46 बरोबर, त्या 46/2 आहे, म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे, 23 म्हणजे 23 येणार आहे. आणि ते 23 तुम्ही त्या दुसऱ्या रकांमध्ये परत लिहायचं आहे. म्हणजेच त्रिके याच्यावरून तुम्हाला त्या मधल्या मूलद्रव्याचं काय वस्तुमान आहे ते सांगता येतं. हे मी एक मॉडेल दाखवलं. स्ट्रॉन्टियम, बोरियम आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असे भरपूर आहेत. तुम्ही स्वतः या पद्धतीने बनवा. बनवून तुम्हाला कसं काढता येईल त्या पद्धतीने काढा. नक्कीच असल्याच प्रश्न येतात, त्याच्यापेक्षा अवघड काय असणार नाही. हा झाला प्रश्न ब मधला पहिला. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय. आता दुसरा प्रश्न पाहिलं, इथं तुम्ही साईडला पाहताय तर ते साईडला जे दिलेलं आहे उजव्या हाताचा नियम स्पष्ट खाली तुम्हाला दिसतोय. ए आणि ज्या स्लाइडला जातोय परत. आता कॉम्प्युटर लॅपटॉपवर छान होतं, पण आता इथं आपण ऍडजस्ट करतोय. आणि विद्यार्थ्यांचं कौतुक आहे खरंच, असा कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा ते जॉईन होत आहेत आणि काहीतरी करून दाखवायचं त्यांची जिद्द आहे. तर या ए आणि बी मध्ये तुम्हाला सांगता येतं, पहिल्या ए मध्ये तुम्हाला विद्युत धारा असं लिहावं लागणार आहे आणि खाली तुम्हाला चुंबकीय क्षेत्र, बी मध्ये काय लिहायचं आहे तर चुंबकीय क्षेत्र लिहायचं आहे. एवढं लिहिला तर 1 मार्क म्हणजे 2 मार्काला प्रश्न असणार आहे. खाली ओघ तक्ता म्हणून दिलेला आहे. अंतर्गोलाच्या भिंगाचे उपयोग लिहायचे तुम्हाला. अंतर्गोलाचा उपयोग कुठे कुठे केला जातो, चष्मामध्ये केला जातो का कुठे केला जातो, कुठल्या कुठल्या वस्तूमध्ये त्या अंतर्गोल भिंगाचे उपयोग आहेत. ओघ तक्ता साईडला आहे, तुम्ही तिथे ते लिहू शकता. अर्ध्या मार्काला असू शकतं किंवा 2 मार्काला, म्हणजे अर्ध्या मार्काचे जर समजला तर 2 मार्क मिळतात. 3 दिले, काही वेळा 3 एकच 3 मार्काला असतात, तर त्यांच्या मर्जीप्रमाणे असू शकतो. तर अशा रीतीचे प्रश्न तुम्ही बनवा, तर काही अडचण येणार नाही. खाली पहा, मी तुम्हाला म्हणलं होतं विचार प्रवर्तक प्रश्न कसे असतात. तर त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे बघा, समजा कीर्तीचे वस्तुमान, पृथ्वीवर वस्तुमान 50 kg आहे, तर चंद्रावर तिचे वस्तुमान किती असेल. तर मित्रांनो पहा, तुम्हाला वस्तुमान आणि वजन यातला फरक जर माहित असेल, कारण की वस्तुमान हे कुठेही पृथ्वीवर बदलत नाही, पण वजन मात्र जागोजागी बदलते. जसं जसं आपण पृथ्वीच्या वर जातो तसं तसं आपलं वजन हळूहळू व्हायला लागतं, कारण की गुरुत्वीय त्वरण तिथं कमी कमी होत जातं. त्याचं जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला ह्याचं उत्तर सहज लिहिता येतं. तर पहा, इथं कॉमन सेन्स आहे. फक्त पृथ्वीवर वस्तुमान 50 kg आहे, तर चंद्रावर सुद्धा वस्तुमान किती 50च असणार आहे, कारण की वस्तुमान कुठेही विश्वात बदलत नाही. मग चंद्रावर जा किंवा गुरुवर जा किंवा कुठेही जा तेवढंच आहे, फक्त बदलतं ते वजन. ते कसं, त्याचं तुम्हाला ऍड करू शकतो आपण तिथं.
तिथं वजनचं विचारलं तर आपल्याला फक्त काय करावं लागेल, 50 गुणिले पृथ्वीवर जी ची व्हॅल्यू 9.8 आहे, 9.8 ने जर गुणलं तर पृथ्वीवर त्याचं वजन मिळेल. आणि जर चंद्रावर त्याचा विचार केला तर 50ला तुम्हाला 1.63 ने गुणायचं आहे. कारण की चंद्राची गुरुत्व जे आहे, गुरुत्व त्वरण हे पृथ्वीच्या 1/6 आहे. म्हणजे आपलं 9.8 असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर, तर त्यांचं 1.63 आहे. तर तुम्हाला तेवढं गुणावं लागेल. तेवढं पण परत किचकट असणार नाही, म्हणून तुम्हाला साधा प्रश्न दिलेला इथं. वजन सगळीकडे समान आहे. पृथ्वीवर जा, तुम्ही काय करता रे तिथे वेगळं असेल का असं विचार करतो, अजिबात नाही. वस्तुमान सगळीकडे समान आहे. तर पुढचा प्रश्न पहा, वर्गीकरण करा. या वर्षी येण्याची शक्यता आहे. वर्गीकरण म्हणजे धातू अधातू धातू सदृश्यमध्ये तुम्हाला वर्गीकरण करता येतं. पहा, मी हे दिलंय म्हणजे हेच पेपरला येतं असं नाहीये. वेगळे तिथं उदाहरण असू शकतात, 1-2 मूलद्रव्य असू शकतात, 1-2 म्हणजे त्याच्यात धातू असू शकतात, अधातू असू शकतात, आणि काही धातू सदृश्य सुद्धा असू शकतात. तर असे 3 मार्काला जर विचारले 6 असतील तर त्यापैकी तुम्हाला त्याचं वर्गीकरण करता येतं. 2 मार्काला विचारले तर 4च असतील तर त्याचं वर्गीकरण करता येतं. म्हणजेच तुम्हाला लक्षात येत असेल की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किती सोपं आहे. आपण अजिबात अवघड भागाकडे न जाता सोप्या भागावर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होणार आहे. हे झाला प्रश्न क्रमांक 2. 5 झाले. आता प्रश्न क्रमांक 3 कडे येतोय आपण. 3चं परत पॅटर्न बघूया पहिल्यांदा. आता प्रश्न क्रमांक 3चे विचार केला तर एकूण पूर्वीमध्ये आणि आतामध्ये काय फरक आहे. पूर्वी आणि आतामध्ये फक्त एवढाच फरक आहे. पूर्वी 6 पैकी 5 विचारायचे, आता इथं 8 पैकी 5 विचारतात. बघा मित्रांनो, कारण की आमच्या मंडळाचं असं होतं, सिलेबस भरपूर आहे, एवढं कव्हर होत नाही, तुम्ही फार कठीण आणलात, त्यामुळे कमी करा म्हणून आमची तक्रार होती. तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही विज्ञानाला एवढं महत्व दिलेलं आहे, कारण की राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये विज्ञान आणि गणिताला फार महत्वाचं स्थान आहे. त्यामुळं आम्ही सिलेबस कमी करणार नाही. सिलेबस कमी करतोय याचा अर्थ विद्यार्थ्यांना अधू करतोय आपण, त्यांना नॉलेज पासून वंचित ठेवल्यासारखं होणार आहे. त्यामुळे सिलेबस नाही कमी करणार, पण आपण ऑप्शन्स वाढवूया. काय याच्या मागचा उद्देश असा आहे, टॉप सिलेबस हुशार मुलं जे आहेत महाराष्ट्रातले त्यांना त्याचं सहज आकलन होणार आहे, मग ते पुढे जातील. तुम्ही सिलेबस जर कमी केला, हुशार मुलांचं नुकसान याच्यात होणार आहे. म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि काही अंशी ते पटलं सुद्धा. म्हणूनच इथे 8 पैकी 5 ऑप्शन त्यांनी वाढवले 2. मग म्हणजे तुम्हाला 1-2 टॉपिक ऑप्शनला टाकला, 1-2 टॉपिक नाहीच केला, 8-10 पैकी 8च प्रकरण केला, 7 केला व्यवस्थित, तरी सुद्धा तुम्हाला लिहिण्यासारखं आहे. तर पहा, त्याच्यामध्ये 4 प्रश्न भौतिक शास्त्रावर आणि 4 प्रश्न रसायनशास्त्रावर असतात. 4 प्रश्न कशावर, भौतिकवर, आणि 4 प्रश्न हे रसायनशास्त्रावर. तर त्यापैकी काय काय असू शकतं पहा. विधान स्पष्टीकरण करा, उपाययोजना सुचवणे, आकृतीचे स्पष्टीकरण करा, आकृती दिलेली असते ती स्पष्ट करा, सारणी दिलेली असते सारणीमध्ये भरा, तक्ता ओघ तक्ता तुम्हाला सांगितलं तिथे 4 देतात, तिथे 6 देतात. त्याचबरोबर उदाहरणासह स्पष्टीकरण यावर्षी ते कमी येण्याची शक्यता आहे. बघा, गणिती उदाहरणे, मोठी गणित सुद्धा यावर्षी कदाचित येणार नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका. आकृती दिलेली असते अर्धवट, ती आपल्याला पूर्ण करायची असते. त्याचबरोबर परिच्छेद दिलेला असतो. गेल्या वर्षी विज्ञान भाग 2 मध्ये एक परिच्छेद दिलेला आहे. त्या परिच्छेदामध्ये त्यांनी डॅश डॅश केलेले आहेत, म्हणजे जागा गाळलेल्या ठेवल्या होत्या, वर ऑप्शन्स दिले होते, ते ऑप्शन उचलून टाकायचंय. तुम्हाला कधी शक्य आहे विद्यार्थ्यांनो, जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता, मनन करता, तेव्हाच कुठला शब्द कुठे बसलाय, वाक्य कसं व्यवस्थित पूर्ण होतं तेव्हाच कळणार आहे. त्यामुळं तुम्ही पुस्तक वाचन करा. मी माझे वेबिनार मध्ये मला वाटतं शेवटपर्यंत मी 50 वेळा तरी सांगेन तुम्हाला पुस्तक वाचन करा. कदाचित त्याच्यामुळे एक थोड्या तरी मुलावर त्याचा चांगला परिणाम होणार आहे. आणि मीच नाही, तुमचे शिक्षक सुद्धा तुम्हाला हे सांगत असतात. आणि एक खरं सांगू का, आपण इथं 1-1.5 तासासाठी आहोत, पण खरे तुम्हाला मार्गदर्शक तुमचे शिक्षकच आहेत, वर्गातील शिक्षकच असतात. म्हणून अजून सुद्धा वेळ आहे, त्या शिक्षकांशी संपर्क साधा, अजून काय करता येईल ते विचारा. आणि त्याचबरोबर कृतीयुक्त प्रश्नपत्रिका तुम्ही एक वाचन केला समजा, त्याच्यातून प्रश्न कसे निर्माण करता येतील हे शोधा. तुम्ही असंच विचार बोर्डवाले करतात. ते काय करतात, एक क्वेश्चन पेपर, एक पुस्तक घेतलेलं असतं त्यांनी स्वतःकडे, पुस्तक वाचतात, वाचता वाचता त्यांना आवडतं, हा हे वाटलं चला ह्याच्यामध्ये व्यवस्थित प्रश्न निर्माण करू शकतो, तर ते प्रश्न तयार करतात. तर तुम्ही त्याच पद्धती त्यांच्या पद्धतीने तुम्ही विचार करा, सहज तुम्हाला शक्य आहे. तर आपण बघूया प्रश्न क्रमांक 3च आपण पॅटर्न पाहिलं की प्रश्नपत्रिकेचा नमुना कसा असतो आपण बघूया आता. तर बघा, प्रश्न क्रमांक 4 ला गेलो मी डायरेक्ट, कारण की ते दिसत नाही मोबाईल मध्ये नीट. ठीक, हरकत नाही. आता आपण बघतोय. तर त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कसा आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढायचे असेल तर काढू शकता. पहा, इथं नमुना प्रश्नपत्रिका, अतिशय व्यवस्थित प्रश्न मी काढलेले. तुम्ही पहा, फरक स्पष्ट करा, वस्तुमान व वजन.
वस्तुमानाचे 3 आणि वजनाचे 3 तुम्हाला द्यायचे, 3 पॉईंट लिहायचे असतात. तुम्ही जास्त पण लिहायला जाऊ नका, 3च विचारतात. 3 लिहिला तर प्रत्येकाला 1 गुण. आपल्याला काय वाटतं, अरे कमी झाले की काय, 5 लिहू का, 6 लिहू का, असं लिहिण्याच्या नादामध्ये तुमची प्रश्नपत्रिका राहून जाते. आणि ऑप्शन्स मध्ये लगेच सोडवायला जायचं नाही कधीच. 5 विचारलेत ना, 5च सोडवा पहिल्यांदा. तुम्हाला वाटतंय मला 6वं येतंय 7वं येतंय, पण तोपर्यंत सोडवू नका. तुमची प्रश्नपत्रिका संपूर्ण होईपर्यंत वाटल्यास तुम्ही 6व्या 7व्या साठी सलग जागा ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला वाटलं सर आम्ही शेवटी लिहिलं, मार्क वगैरे देतात का नाही, चेक करतात का नाही, तसं पण होत नसतं. पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही लगेच तिथेच एक पेज तुम्ही रिकामा ठेवू शकता. ते सगळं संपल्यानंतर 6, 7, 8 असे तुम्ही प्रश्न सोडवू शकता. सोडवायला काय हरकत नाही, पण शेवटी सुरुवातीला सगळे सोडत बसू नका, मग तुमची प्रश्नपत्रिका अर्धवट राहू शकते. तर पाहूया, तक्ता पूर्ण करता. इथं पहा, तक्ता पूर्ण करामध्ये सामान्य नाव, रचनासूत्र आणि IUPAC नेम हे प्रकरण क्रमांक 9 आहे बघा, कार्बनचे संयुगेमध्ये. इथिलीन आहे CH2 डबल बॉन्ड CH2, ह्याचा IUPAC नेम कसा असणार आहे, तर हे 1 मार्काला असू शकतं. तर तुम्ही डबल बॉन्ड आहे पहा, तिथं दिसतंय तुम्हाला 2 बंद आहेत. 2 बंद आहेत म्हणजेच हा काय असंपृक्त आहे. YNE नाहीये, ETHANE अल्केन, अल्किन आणि अल्काइन असे 3 प्रकार आहेत. तर ANE, ENE आणि YNE, त्यामध्ये ENE हा प्रकार आहे. कारण की अल्केन ANE असेल तर सिंगल बॉन्ड असतो, एकेरी बंद असतो. सी डबल बॉन्ड आला मध्ये, कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड आला तर ते इथिन असतं, ENE असतं. आणि कार्बन कार्बन ट्रिबल असेल तर YNE असतं. तिथं डबल बॉन्ड आहे, दुहेरी बंद आहे. पहा तुम्हाला मी झूम करून दाखवतोय. तर याचं उत्तर तुम्ही काय लिहिणार आहे, इथिन. इथिन फक्त IUPAC नेम काय आहे तर इथिन आहे. दुसरं पहा, 2 कार्बन आहेत आणि 3 बॉन्ड आहेत, ह्याला फक्त काय म्हणायचं, इथाईन. बघा फक्त नावात बदल कसा झाला, इथाईन. पहिलं इथिन, दुसरा इथाईन आणि शेवटचं ऍसेटिक ऍसिड हे सामान्य नाव आहे. इथं C डबल बॉन्ड COOH कार्बोऑक्झॅलिक ऍसिड ग्रुप आहे. कार्बोऑक्झॅलिक ऍसिड ग्रुप असेल तर OIC लिहायचं, OIC. हा कसा होईल, 2 कार्बन म्हणजे इथॉनिक ऍसिड. असे भरपूर उदाहरण आहेत, ते सुद्धा बघा. हे असे मी 3 दिले, तर त्याच्याऐवजी ते पुढचे 3 देऊ शकतात. ते असं सलग त्याच्या तक्ता आहे पहा. तर तुम्ही हे बघा, मी ज्या भागावर प्रकाश टाकलेला आहे, जे भाग तुम्हाला दाखवलंय त्याच्या संबंधातले सगळे प्रश्न सोडवा, तुम्हाला 100% फायदा होणार आहे. तर पुढचा प्रश्न पाहिजे तर दिलेल्या वर्णावरून नावे लिहा. पहा 1 मार्काला. मी तुम्हाला म्हटलं की मोठमोठे प्रश्न हल्ली येत नाहीत, सगळे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड आहे कृतीपत्रिकेमध्ये. तर इथं 3 छोटे 1 मार्काला प्रश्न आहेत. ऍक्च्युअली प्रश्न 3 मार्कालाच आहे, पण 1 केलेलं आहे. 0 संयुज असलेला गण, 0 संयुजा असलेला गण शेवटचा आहे, 18वा ग्रुप, त्याला 0 ग्रुप म्हणतो, 0 गण म्हणतोय. संयुजे 1 असलेले अधातूंचे कुल, अधातूंचे कुल आहे 0, 1 असलेला. पहा तुम्हाला त्यासाठी गण महत्वाचे आहेत. कुठले गण निश्चित लक्षात ठेवायचे पहा. एकूण आपल्या आवर्ती टेबलमध्ये पहिला गण, दुसरा गण, 17वा गण आणि 18 गण, 4च गण. पहा परत सांगतो मी, पहिला गण, दुसरा गण, 17 आणि 18. पहिला गण त्याची संयुजे 1 आहे, पण ते सगळे अल्कधर्मी आहेत. दुसरा आम्लधर्मी आहेत आणि 17वा हॅलोजन ग्रुप आहे, हॅलोजन ग्रुप. तर तुम्ही काय सांगणार याचं, अधातूंचे गुण हॅलोजन आहे. संयुजे 1 असलेले धातूंचा कुल गण 1 आहे. पहिलं आम्लधर्मी, दुसरं अल्कधर्मी. तर 1, 2, 17, 18 हे 4च विचारतात, मधले कुठलाही विचारला जात नाही. गण काय आहे आपल्या पुस्तकात सुद्धा नाहीये. पहिला गण आम्लधर्मी, दुसरा अल्कधर्मी आणि 17वा जो आहे त्याला आपण म्हणलं हॅलोजन आणि शेवटचं जे 0 गण असं म्हणतो. तर त्यापैकी हे 3 प्रश्न आहेत. तर ह्या 3 प्रश्नानंतर आपण एकूण 3 प्रश्न झाले. प्रश्न क्रमांक 3 मध्ये अजून 5 शिल्लक आहेत. आपण बघूया, पुढच्या प्रश्नाकडे जातोय. तर पहा प्रश्न क्रमांक 4, क्वेश्चन क्रमांक 3 मधील प्रश्न क्रमांक 4 कडे जातोय आपण. तर याच्यामध्ये खालील रासायनिक अभिक्रिया उष्माग्राह्य आहेत का उष्मादायी आहे ते ओळखायचं. पहा मित्रांनो, 3 प्रश्न आहेत परत छोटे. आता ओळखायचं कसं, ज्याच्यामध्ये इकडे उजव्या बाजूला उष्णता दिलेली असते, याचा अर्थ आहे ती अभिक्रिया केल्यानंतर उष्णता बाहेर पडलेली आहे म्हणून ती उष्मादायी अभिक्रिया. आणि दुसऱ्यामध्ये ज्या अभिक्रियेच्या मध्ये ट्रँगल दाखवलेला असतो, ट्रँगल थोडक्यात ओळखायचं, ती उष्णता ग्रहण करते म्हणजे त्या अभिक्रिया होण्यासाठी उष्णतेची गरज आहे, ती झाली उष्माग्राही अभिक्रिया. आणि त्यानंतर शेवटचं परत उष्णता दाखवल्या पाहिजे इकडं, म्हणजे ते काय झालं, उष्मादायी अभिक्रिया.
म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं असेल एक एक मार्काला काय करायचं, फक्त एक आकडा टाकायचा किंवा अ असेल तर अ म्हणायचं उष्मादायी, ब म्हणायचं त्याच्या खाली नंबर 2 उष्माग्राही, तिसरा उष्मादायी. संपलं. प्रत्येकाला एक एक मार्क. तुमचा एकही मार्क कमी करू शकत नाही तो मॉडरेटर किंवा कुणीही. पहा किती संधी आहे तुम्हाला चांगले गुण मिळवण्याची. आता खालचं पहा 5वा प्रश्न. आकृत्या ओळखायचा आहे आणि उपयोग स्पष्ट करायचा आहे. म्हणजे आकृत्याला एक एक मार्क, 2 मार्क झाले आणि त्यांचे उपयोगाला अर्धा मार्क. तर इथं हे वितळ तार आहेत बघा दोन्ही. दुसरं मात्र MCB आहे. MCB हे नवीन आलेलं आहे सध्या आता. याच्या संदर्भात जास्तीचं हे कशासाठी उपयोग केला जातो माहितीये का? घरात जेव्हा ओव्हरलोडिंग किंवा शॉर्ट सर्किट होतो तेव्हा ही वितळ तार वितळते, कारण की त्याचं मेल्टिंग पॉइंट हे अतिशय कमी असतं. त्यासाठीच उद्देश आहे. नाही तर एक लक्षात घ्या, तर वितळ तार आहेत पहा. वितळ तारचा उपयोग कशासाठी माहितीये का? वीज पुरवठा जर जास्तीचा झाला घरामध्ये, कुठे आग लागण्याची शक्यता आहे, कोणाला तर शॉक बसणार आहे, त्यावेळी त्या आपल्या सर्किट मधून बिहाइंड द लिमिट म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त जर उष्णता करंट वाहत असेल तर ही वितळ तार वितळते आणि पुढील अपघात टाळला जातो. बघा आपल्यासाठी वरदान आहे. जर आपल्या घरी वितळ तार नसलं असतं, कुठेही कोणाचा चुकून हात लागला, समजा कुठल्याही करंटला किंवा आपल्या फ्रीजला हात लावला, प्रचंड प्रमाणात करंट आपल्यात वाहत असते, तेव्हा जर वितळ तार ती जर वितळलीच नाही तर अपघात होतो, मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणून वितळ. 6वा प्रश्न पहा. सोप्यातलं सोपं गणित आहे पाहिजे. 2, 2.5 व 1.7 डायोप्टर शक्ती असलेली भिंगे जर. आता इथं खालचा जो प्रश्न आहे 2, 2.5 आणि 1.7 डायोप्टर असलेली शक्ती, तर हेच सूत्र असं आहे P बरोबर P1 अधिक P2 अधिक P3. म्हणजे तुम्हाला दुसरीच्या किंवा तिसरीचा मुलगा जसं बेरीज करतो बघा, 2 अधिक 2.5 अधिक 1.7 या सगळ्यांची बेरीज आहे. जी बेरीज येते ती बेरीज म्हणजेच काय असणार आहे, एकूण शक्ती आहे. त्याचं उत्तर 6.2. ऍक्च्युली तो कट करून तसाच ठेवलाय खाली, तसं उत्तर पेपरमध्ये असणार नाही. D 6.2 ते तसंच राहिलेलं आहे, म्हणून ते लक्षात घ्या, नाही तर उत्तर तिथे असतंय का असं तुमचा गैरसमज होऊ नये. तर हा झाला प्रश्न क्रमांक 3 मधला 6वा प्रश्न. 7वा प्रश्न पहा. 7व्या प्रश्नाकडे जातोय आपण. तर त्याच्यामध्ये CU, Zn, Ca, Mg, Fe, Na, लिथियम या धातूंची विभागणी क्रियाशील, मध्यम क्रियाशील व कमी क्रियाशील यामध्ये केलेला आहे. तर ह्याचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येईल की ह्याच्यामध्ये कमी क्रियाशील कुठला आहे, मध्यम क्रियाशील कुठला आहे आणि जास्तीचं क्रियाशील कुठलं आहे. तर आपण सहज सांगू शकतो हे 3 मार्काचा प्रश्न असू शकेल. तर तुम्ही असले प्रश्न स्वाध्यायामध्ये आहेत नक्कीच, तिथलंच घेतलेलं आहे मी. त्यानंतर पुढचा प्रश्न हे गेल्या वर्षी सुद्धा आला होता बघा. 8वा प्रश्न. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 282 आहे, तर खालील प्रश्नांची उत्तरं द्या. तर पहा तिथं तुम्ही ह्यांची बेरीज केला, 282 यांची बेरीज किती होते 12. मग त्या मूलद्रव्याचा अणुअंक 12. त्याचा गुण कसा ओळखायचा माहितीये का? गण ओळखण्यासाठी शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते बघायचं. 2 आहेत का नाही, संपलं. दुसऱ्या गणात आहे. समजा इथे प्रश्न 281 आला असता, असू शकेल प्रश्नपत्रिकेमध्ये 282च्या ऐवजी 281 असा प्रश्न आला तर तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तर कसं देता येतील पहा. या मूलद्रव्याचा अणुअंक किती होईल आता? 281 म्हणजे 11. या मूलद्रव्याचा गण 1 पहिल्यामध्ये असेल आणि तो कोणत्या आवर्तीत आहे, तर हे कसं ओळखायचं सांगतो तुम्हाला. 281 किंवा 282 किंवा 283 पहा 1, 2, 3 यांची धारकता बघा KLM या पद्धतीने मोजतो आपण. तर याची धारकता KLM असा आहे, म्हणजे 3 तिसऱ्या आवर्तीत हे आहे. ज्याचे येथे 281 पासून 288 पर्यंत आहे ते सगळे तिसऱ्या आवर्तीत आहे. त्यावरती सुद्धा आपल्याला लक्षात येतं. तिथं प्रत्यक्षात तुम्ही ते समी हे काढून तिथं बघावं वाचावं असं काही नाहीये. 2 असेल तर दुसऱ्या आवर्तीत आहे. तर त्यांची KLM ही धारकता जी आहे त्या धारकतेवर त्याचं आवर्त हे आपल्याला ठरवता येतं. आणि शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यावरून त्याचं काय ठरवता येतं, कुठल्या गणात आहे ठरवता येतं. आणि काही मुलांचं मी एक सांगतो प्रॉब्लेम काय आहे, मी सेमी इंग्लिशला पण शिकवतो आणि मराठीला पण शिकवतो, त्यामध्ये असे प्रॉब्लेम येतो. ते काय करतात माहितीये का, शेवटच्या कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत ना तेच त्याचे संयोजन म्हणतात. अजिबात नाही मित्रांनो, जास्तीत जास्त संयोजन ही 4 पर्यंतच आहे. 4 नंतर संयोजन नसते. 5चे संयोजन नाही किंवा 6 पण नाहीये. तर त्याच्यावरून तुम्हाला धातू आणि अधातू सुद्धा ओळखू शकता तुम्ही. तो संयोजन काय आहे त्यावरून पहा.
जर धातू असतील तर त्यांची संयुजा ही जास्तीत जास्त 1, 2 आणि 3 एवढंच असते. लक्षात घ्या किती असते, 1, 2, 3. तुम्हाला एक प्रश्न समजा आला 2, 8, 2, हाच प्रश्न मी जरा थोडा म्हणजे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारतोय. बघा 2, 8, 2 हे एक मूलद्रव्य आहे, तर तो धातू आहे का अधातू आहे सांगा. डायरेक्ट प्रश्न आला. आता कदाचित यावर्षी येणार किंवा नाही हे मी सांगू शकत नाही, पण तुम्ही जेव्हा 11वीला 12वीला जाता तेव्हा तुम्ही नीट जेई सारखे एक्झाम अटेंड करता त्यावेळेस जरा विचार प्रवर्तक असतात. 2, 8, 2 वरून तुम्ही सरळ सांगायचा धातू आहे का, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1, 2 किंवा 3 एवढे इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजेच तो धातू आहे. समजा त्याच्यात 5, 6, 7, 8 असतील तर ते अधातू असतात. मग त्यांची व्हॅलन्सी कशी काढतो आपण, 8 मधून तो अंक वजा करतो. आता क्लोरीनचं सांगतो तुम्हाला, 2, 8, 7 हे त्याचं काय आहे, अणु इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे. तर त्याच्या शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 4 पेक्षा जास्त आहेत, म्हणजे तो अधातू आहेच. पण त्याची संयुजा कशी काढायची, 7 नाही 8 मधून तो 7 वजा करायचा, 1 त्याची संयुजा. मग आपल्याला अडचण कुठे येते, एक पहिल्या गणात पण एकच आहे आणि 17व्या गणातल्या सुद्धा संयुजा एकच आहेत पा, पण हे धातू आहेत ते अधातू आहेत. धातूंचा कुल अधातूंचा कुल हा अम्लधर्मी आहेत आणि तिथं जे आहे ते काय आहे, सगळे हॅलोजन ग्रुप आहेत. हॅलोजन ग्रुप लक्षात घ्या. तर अशा रीतीने आपल्याला सांगता येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण जातोय. आता मला वाटतं एकूण अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 3 झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 4चा पॅटर्न मी तुम्हाला सांगतोय. आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये पहा काय सांगता येतं, तिथे चुकीची आकृती करून दुरुस्त करणे, परिच्छेद वाचणे, अपूर्णता पूर्ण करणे, कोणत्याही घटकावर आधारित संकल्पना चित्र करणे आणि त्याचे स्पष्टीकरण देणे. तुम्हाला इथं यावर्षी हमखास मी सांगतो एक 6 परिच्छेद देतील आणि त्याच्या खाली 5 प्रश्न तुम्हाला छोटे छोटे विचारतील. तिथल्या तिथंच उत्तर शोधायचे. तुम्हाला जास्त कष्ट नाहीत, कारण की तुम्ही फारच कष्ट घेतला त्यावर्षी. तुमचं शैक्षणिक वर्षात थोडं बिघाड झाल्यामुळं तुमचा चांगला विचार करून तुमचं नुकसान होणार नाहीची खात्री आहे. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित जेवढं शक्य आहे तेवढं वाचा. आता आपण बघूया याच्या पॅटर्न प्रमाणे आता प्रश्नपत्रिका मी काढलेलं कसं आहे नमुना. तर पहा, वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव संज्ञा लिहा. पहा इथं किती सोपं आहे पहा. सर्वात लहान आकारमानाचा अणू कोण आहे, तर हायड्रोजन आहे, H. सर्वात कमी वस्तुमानाचा हायड्रोजन आहे. सर्वात विद्युत ऋण कोण आहे, त्याचं उत्तर फ्लोरीन आहे. आणि सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू कोण आहे, राजवायू म्हणजे शेवटच्या कक्षेतील गणातील जे 0 गण आहे बघा ते, त्यामध्ये 6 आहे. त्यापैकी सगळ्यात वर कोणा तर हेलियम आहे. तर सर्वात कमी अणुत्रिज्या कोणाचा, तर हेलियमचा आहे. आणि सर्वात अभिक्रियाशील अधातू कोण आहे, परत फ्लोरीनच आहे. तर हे का आहे ह्याच्या मागचं तुम्हाला माहिती आहे. विद्युत ऋण कुठून कुठे वाढतो, कुठून कुठे कमी होतो, याचं सगळं तक्ता तुम्हाला पुस्तकात आहे. त्या पुस्तकाचं तुम्ही वाचन करा, नक्कीच तुम्हाला सांगता येईल. तर अशा रीतीने हा पहिला प्रश्न संपलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, त्यामध्ये नमुना प्रश्नपत्रिका मी एक परिच्छेद टाकलेला आहे. मानवी डोळा व त्याचे भिंगाचे कार्य. हे मी वाचणार नाही, फार वेळ लागणार आहे. याच्यावर प्रश्न कसे येऊ शकतात पहा, तुम्ही ते नंतर बघा पुस्तकात काढून. तर त्याचं एक मानवी डोळा त्याचे कार्य तुम्हाला माहिती आहे, बुब्बुळ आहे, पारपटल आहे, भिंग आहे, त्यानंतर तिथे भरपूर काही गोष्टी आहेत. तर प्रश्न कसे असतील, बुब्बुळ कशाला म्हणतात, हे असंच असेल असं पण नाही, वेगळ्या पद्धतीने असू शकेल. अजून स्फटिकमय भिंगाचे कार्य आहे त्याच्यात, तुम्हाला सगळं तिथंच दिलेलं आहे पुस्तकात, किंवा तुम्हाला ते पॅरेग्राफ मध्येच दिलेला असतो. त्यामुळं कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. तुम्ही जसं इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिता बघा तिथल्या तिथे उत्तर, तसे उत्तर सुद्धा या वर्षी तुम्हाला सापडतील. डोळ्याचे कार्य सांगता येतं आपल्याला, डोळ्याचे कार्य काय हे कॉमन आन्सर आहे. मला पर्सनल ओपिनियन म्हणतो बघा, तुमचे मत, त्यामध्ये प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. तर तिथं सुद्धा काय अडचण येणार नाही. डोळ्याचा संवेदनशील भाग कुठला आहे, तर आपलं मागचा जो भाग असतो तो संवेदनशील भाग आहे डोळ्याच्या पाठीमागचा, त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का सगळ्यांना, तर ते साठी बघा इथं खाली सगळं उत्तर दिलेलं आहे. तर डोळ्याचा पडदा म्हणजे दृष्टीपटल हे संवेदनशील पटल आहे, त्याचं उत्तर एवढंच लिहायचं आहे. तिथं मात्र पूर्ण वाक्यात लिहायचा प्रयत्न करा, म्हणजेच तुम्हाला अडचण येणार नाही. फक्त पहिला प्रश्न मात्र तुम्ही काय करायचं आहे, कुठल्याही प्रकारे मोठ्या म्हणजे भरपूर लिहायचं नाही. दुसरा भाग सांगितला मी प्रश्नपत्रिकेचा नमुना कसा असतो आणि त्याचा पॅटर्न सुद्धा सांगितलं. आता सगळ्यात महत्वाचा, तुम्ही पटापट स्क्रीनशॉट काढू शकता त्या वेळी, कारण की प्रत्येक प्रकरणावर आधारित मी काही संभाव्य प्रश्न काढलेले आहेत. 2-3 त्यात शक्यता येण्याची आहे. तर पहिल्या प्रकरणावर बघा, गुरुत्वाकर्षणावर प्रश्न मी काढलेला आहे. इथं समोर तुम्हाला डिस्प्ले दिसतोय. तर इथं
साधा एक प्रश्न कसा असू शकतो, ह्या आकृतीवरून तुम्हाला कोणत्या नियमाची माहिती मिळते, तर सांगता येतं आपल्याला केपलरच्या 3 नियमांची. आणि गेल्या वर्षी हा प्रश्न आला होता, केपलरचे 3 नियम काय आहेत, तर तुम्ही ते वाचा, व्यवस्थित सांगता येईल. त्यानंतर त्याच प्रकरणामध्ये दुसरा बघा चार्ट तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला तिथं पूर्ण करायचं आहे. तर पृथ्वीवर जे आहे म्हणजे ते दिलेलं आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग सरासरी, मी मध्ये मध्ये गॅप टाकलेला आहे पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंची किती आहे, त्यावेळी जी ची व्हॅल्यू किती असते, असे सगळे दिलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येकामध्ये तुम्हाला भरायचं आहे. मी सगळं सांगत गेलो तर मला वाटतं वेळ पुरणार नाही, मग आपण पुढे पुढे जातोय, प्रत्येकाचं उत्तर सांगणार नाही. पण पहा, तुम्हाला हे लक्षात आलंय म्हणजे पुस्तकात कुठं आहे, कुठल्या प्रकरणात आहे, हे तुम्ही जर नीट बघितला तर व्यवस्थित तुम्ही सांगू शकता. तर इथं बघा 0 आहे पहिल्याच उत्तर. त्यानंतर माउंट एव्हरेस्टवर जी ची व्हॅल्यू 9.8 असते. मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची किती आहे, तर 36.6 किलोमीटर आहे. त्यानंतर अंतराळांची कक्षा 400 किलोमीटर पर्यंत असते. आणि शेवटच्या मध्ये बघा 35,700 उंचीवर काय जातात, तर दळणवळण उपग्रहाची कक्षा जाते. असे आपण उत्तर लिहू शकतो. आता ह्याच्यामध्ये 2 मार्काला हे 3 मार्काला जसं पाहिजे त्या पद्धतीने ते प्रश्न आलटून पालटून विचारू शकतात. तर त्यानंतर बघा, आता तुम्हाला मी पूर्वीचा प्रश्न असा आहे, अतिसंभाव्य प्रश्नामध्ये समजा उदयचे पृथ्वीवर वस्तुमान 100 किलोग्राम असेल तर वजन किती, आपण पाहिलं तेच आहे. तुम्हाला त्यासाठी सूत्र पाहिजे W बरोबर mg. तर 100 गुणिले 9.8 टाकला तर त्याचं वजन 980 न्यूटन होणार आहे. अजून दुसरा प्रश्न आपण पाहिलं तेच आहे मागे क्वेश्चन पेपर मध्ये, सचिनच्या पृथ्वीवर वस्तुमान 60 kg असेल तर चंद्रावर किती असेल. चंद्रावर सुद्धा वस्तुमान सेम असतं, तुम्हाला आता सांगितलं अजिबात बदलणार नाही, पण वजन बदलतं. ते किती झालेलं आहे पहा, 60 गुणिले 1.63 म्हणजे 98 न्यूटन झालेलं आहे, म्हणजे बदलतं. आणि मुक्त पदन कुठे शक्य आहे, मुक्त पदन हे फक्त आणि फक्त निर्वात पोकळीमध्ये शक्य आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहता, पीस आहे वरून असं टाकलं चेंडू आणि पीस तर दोन्ही एकाच वेळी पडतात बघा, असे व्हिडिओ सुद्धा त्याच्यावर उपलब्ध आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण पुढे जातोय, त्यामध्ये बघा प्रामुख्याने चंद्राचा व पृथ्वीचा गती वेग एक लक्षात घ्या, 2.37 आणि 11.2 किलोमीटर आहे. सोपं करा, परत रिपीट करतोय. इथं पहा, वस्तुमान, वजन, गुरुत्व त्वरण आणि गुरुत्व स्थिरांक हे जोड्या लावा. हे जोड्यामध्ये कदाचित कसं असेल माहितीये का, जोड्या लावा येणार नाही. तुम्हाला परत काय चालू आहे, तुम्हाला व्याख्यानाला जॉईन होऊन लिंक पाठवली होती. तर इकडे हे जे तक्ता दिलेला आहे पहा, ह्या तक्त्यामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे, लिंक पाठवली त्या लिंकला जॉईन व्हा की. सुरुवातीला कसं असतं माहितीये, संपत आलाय आपण मध्ये जे झालेलं असतं, त्यामुळे परत रिपीट जोड्या लावा म्हणून येणार नाही. काय येऊ शकेल त्याच्याऐवजी मध्ये डॅश देतील, मग तुम्हाला तिथे फिलिंग ब्लँक्स भरायचे, असे सुद्धा प्रश्न असतात. त्यानंतर मी फार वेळ काय ठेवतोय, काही लोकांना जर स्क्रीनशॉट काढायचं तर काढू शकता. आता बघा पुढचा प्रश्न, इथे हा छोटा प्रश्न आहे बघा, हा वरचा जो प्रश्न आहे मी क्वेश्चन पेपर मध्ये घेतलाय त्यामुळे तुम्ही रिपीट करत नाही. खालचा पहा किती सोपा आहे. तर तुम्ही तो पहा, मूलद्रव्य आणि त्याचे अणुवस्तुमान, तर त्याच्यामध्ये स्कॅन्डियम मध्ये गॅप आहे, स्कॅन्डियमचं अणुवस्तुमान सरळ सांगता येतं 48 आहे, 68 अणुवस्तुमान आहे. मग त्याचं इकडे मूलद्रव्य कोण असेल तर गॅलियम आहे, आणि इकडे जर्मेनियम आहे तर त्याचं अणुवस्तुमान 72 आहे. असे तुम्हाला 3 फिल इन द ब्लँक्स असू शकतात. पहा किती सोपं आहे. उगाच तुम्ही घाबरता किंवा तुमच्या मनात भीती आहे, ती भीती बिलकुल घालून टाका आणि कॉन्फिडन्सली तुम्ही पुढे जा, काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आपण पुढे जातोय, अजून त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जातोय. पहा आता परत इथं काही प्रश्न आहेत. तर प्रकरण क्रमांक मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण असं आहे, 0 नावे सांगा. उत्तरी प्रश्न आहे पहा, मूलद्रव्य 0 गणातील मूलद्रव्यांची नावे, एक नाव विचारलं एक मार्काला आलं तर 6 पैकी कुठलं लिहिलं तरी मार्क मिळतो, प्रत्येकाचं वेगळं असलं तरी उत्तर आहे. त्यानंतर धातू सदृश्य मूलद्रव्य एकूण 7 आहेत, त्यापैकी तुम्ही सिलिकॉन, त्यानंतर पोलोनियम, अस्टेस्टाइन असे कुठलंही लिहिलं तरी 1 मार्क मिळतं. त्यानंतर आधुनिक आवर्ती नियम, बघा हा नियम मात्र कसा आहे लक्षात घ्या, जसं आहे तसंच लिहा, नियमामध्ये थोडाही बदल करायचा नाही. इथंच फक्त तुम्हाला जसं पुस्तकात आहे तसं प्रयत्न करा. त्यानंतर खाली तक्ता दिले पहा, हे तक्ता मला वाटतं एस पी डी आणि एफ खंड आहेत बघा, खंड आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये ते दिलेले. तरी तो फक्त बघा एस खंडामध्ये गण काय आहेत तर डॅश केले मी 1 व 2, 13 ते 18 पी खंडात असणार आहे. डी खंडाचं 3 ते 12 गण आहेत. आणि एफ खंड काय आहेत त्याच्या खाली असणारे ऍक्टेनाइड आणि लॅन्थिनाइड सिरीज, तर अशा पद्धतीचं असू शकतं. तर तुमच्या लक्षात येण्यासाठी मी मुद्दामून प्रश्न काढलेले आहेत, जेणेकरून तुम्ही स्वतः आता एक 4-5 दिवसात प्रत्येक प्रकरणावर अशा पद्धतीने तुमचे सुद्धा स्वतःचे प्रश्न तयार करू शकता.
आता त्यानंतर आपण पुढे जातो. आता इथे पहा एक प्रश्न, परत तक्ता पूर्ण करा. मी मॅक्झिमम सगळ्या प्रकरणावर असे काढलेले आहेत. हे बघा, इलेक्ट्रॉनची धारकता, इथं तुम्ही कवच पाहताय, लिहिताना बघा जरा नीट बघायचं. LKMN आहे, म्हणजे KLMN असा असतो आपला सिक्वेन्स. तुम्ही काय करता, पटकन पेपरमध्ये चुका, समजा हे असं चालय 2 मार्काला, तुम्ही 2, 8, 18, 32 लिहून टाकता, चुकणार ते. वर घेतलेलं बघा, K ला 2 येणार आहे, L ला 8 येणार आहे, M ला 18 आणि N ला 32 येणार आहे. तुम्हाला माहिती आहे हे कसं येतंय? त्याचं एक सूत्र आहे, 2N वर्ग म्हणून. 2N वर्ग, N ची किंमत 1 ठेवला, N ची किंमत म्हणजे 2 गुणिले 1 2 येते, किंमत 2 ठेवला तर काय होणार आहे, 2 गुणिले 2, 2 चा वर्ग म्हणजे 4, 4 गुणिले 2 8, 2 गुणिले 3 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 9 2 18 आणि 4 चा वर्ग 16, 16 गुणिले 2 32. अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉन धारकता काढू शकतो. तुम्ही ते वाचू शकता, ते सूत्र लक्षात ठेवा. हा जो प्रश्न आहे ऑलरेडीच मी घेतलेला आहे, पहा आता क्वेश्चन पेपर मध्ये झालेला आहे, त्यामुळे तुम्ही रिपीट करणार नाही. त्यानंतर आपण पुढे जातो, अजून फार इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत. आपण जसं जसं पुढे जाऊ तिथं पहा, अतिशय छान प्रश्न आहे, आकृतीवर आहे. पहा, तुम्हाला माहिती आहे आकृती हे प्रकरण क्रमांक 2 मध्ये, तर तिथं तुम्ही जर नीट विचार केला तर मध्ये डॅश डॅश दिसतात का बघा, मी जर अजून झूम करतोय, टिंबटिंब होत जाणारी मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, असं हे तुम्हाला तुमच्या समोर दिसतंय. पहा इथं किती म्हणजे अतिशय सोपं आहे. तर ह्याचा जर विचार केला तर पहा, टिंबटिंब होत जाणारी काय आहे, अणुत्रिज्या. तुम्हाला हे पुस्तकात आहे, काय होत जाते अणुत्रिज्या, कुठून, डावीकडून, म्हणजे काय, डावीकडून उजवीकडे गेला आवर्त मध्ये, तर काय होत असतं, ही जी अणुत्रिज्या आहे ती कमी कमी होत जाते. वर फक्त तुम्ही कमी एवढा लिहिला तर तुम्हाला 1 मार्क मिळाला. दुसरं बघा, टिंबटिंब जाणारी विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म, त्याचं काय येणार आहे, पहा, डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म हे वाढत जातं. म्हणजे तुम्हाला कमी वाढणे एवढंच लिहायचं आहे, तर वाढत जात असते. आणि टिंबटिंब होत जाणारी विद्युत धनता व धातू गुणधर्म हे सुद्धा काय होत असतं, कमी होतं. तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे, ऋणता जर वाढत गेली तर धनता कमी होते, धातूचे गुणधर्म वाढत गेले तर अधातूचे कमी होतात, ते ठरलेलं असतं. त्याप्रमाणे तुम्ही लिहायचंय. त्याच आकृतीला अजून एक प्रश्न मी तयार केलेला, इथं पहा, दुसरा प्रश्न इथं उलट आहे. आता इथं गणाच्या बाबतीत दिलेला आहे. गणामध्ये काय होत असतं, वरून खाली बाण सुद्धा दाखवलेला आहे त्यांनी, टिंबटिंब होत जाणारी अणुत्रिज्या इथं वाढत जाते. जसं एक एक गण तुम्ही खाली उतरत येता गणातून आवर्त मध्ये, तर त्याचं काय, आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये एक एक अणु क्रमांक वाढत जातो. त्यामुळं काय होत असतं, त्याच्या कुणाची विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म हे मात्र काय होतात, कमी होत जातात, अणुत्रिज्या वाढत जाते. आणि तिसरं पॉईंट बघा त्याच्यामध्ये, टिंबटिंब जाणारे विद्युत व घनता व अधातू गुणधर्म, त्याच्यामध्ये काय सांगता येईल, वाढत जाणारी. तर हे दोन्ही प्रश्न एकाच वेळी येणार नाहीत, तर काय येतील, हा तरी प्रश्न एकदा असेल किंवा हा तरी असेल, किंवा दोन्ही विचारले अर्धा अर्धा मार्काला असू शकेल. तर कशाही पद्धतीने असे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्याचं तुम्ही व्यवस्थित वाचन करावं अशी विनंती करतो तुम्हाला. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न मला वाटतं प्रकरण क्रमांक 2 मध्येच आहे, परत हे झालेलं आहे, आताच आपण पाहिलेलं आहे. शेवटच्या प्रश्नामध्ये इकडचा प्रश्न वर्णनावरून, इकडचं सुद्धा दिलेल्या वर्णनावर नावे लिहा. हे दोन्ही प्रश्न मी घेतलेला आहे, मी परत रिपीट करत नाही. तुम्ही मात्र परत मी तुम्हाला शेवटी जे पाठवणार आहे त्यावेळी तुम्ही ते काय करा, नीट वाचन करा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अजून काही ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न तयार केलेले आहेत. हे क्वेश्चन पेपर म्हणजे स्वाध्यायामधला आहे, जो योग्य जोड्या लावा. हे त्रिक पहिल्या प्रकरणातलं आहे, अष्टक, अणु अंक, आवर्त. मला वाटतंय सर हे जोड्या लावा पहिल्या प्रश्नात झालं, ठीक आहे, तिथे झालं. शेवटच्या तिसऱ्या प्रश्नात किंवा शेवटच्या प्रश्नात सुद्धा येऊ शकेल, कारण की एकूण बघा 6 आहेत. अर्ध्या मार्काला पकडलं तर 3 मार्काला येऊ शकतं, एक एकलाच पकडलं तर 5 मार्काला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. फक्त एक कमी करतील, परत इथून एक गाळतील त्यातलं आणि परत ऑप्शन्स असे देतील. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथे मात्र फक्त स्तंभ क्रमांक 1 देतील, 2 आणि 3 तुम्ही भरायचा आहे, किंवा स्तंभ क्रमांक 1, 2 देतील, तिसरा तुम्हाला भरायचा असतो, किंवा स्तंभ 1, 3 देतील तर मधलं भरायचं असतं. तर ह्यासाठी हे एवढं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. 1 क्रमांक पुस्तक वाचा, 2 क्रमांक नाही, 1 क्रमांकाला मी तुम्हाला सांगितलं क्वेश्चन पेपर जुने बघा, 2 क्रमांक पुस्तकाचं प्रामाणिकपणे वाचन करा, आणि 3 नंबरला सांगितलं होतं स्वाध्यायामधील जे सोपं म्हणजेच लघुत्तरी आणि ज्ञानावर आधारित असे प्रश्न आहेत तेवढे बघा, तर त्यापैकीच येणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही. त्यानंतर बघा प्रकरण क्रमांक 30 कडे 3 कडे मध्ये मला
खाली दिलेल्या समीकरणावरून अभिक्रियाकारके व उत्पादितांची संख्या लिहायची आहे. हे पहा, पण बॅलन्स्ड द रिॲक्शन असं म्हणतो पहा. इथे मी कसं करून दिलंय पहा. तुम्हाला फक्त काय करायचं माहितीये का, तुम्हाला एक गोष्ट सांगितलं, तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्येच बऱ्यापैकी देतील, फक्त तुमचं काय काम आहे तिथल्या तिथं शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी बेसिक नॉलेज काय पाहिजे, अभिक्रियाकारके आणि उत्पादित यांची संख्या काय आहे, प्रत्येक मूलद्रव्याची संख्या काय आहे. हे बघा, सोडियम यांनी हे दिलेलं आहे, इकडे संख्या मोजा, 2 लिहायचं. ऑक्सिजनची संख्या काय असू शकेल, इथं 2 आणि 4 6. तर प्रत्येकाचा अंक तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर इथं टाकला तर तुम्हाला 3 मार्क सहज मिळू शकतील. कारण की आतापर्यंतच्या क्वेश्चन पेपरमध्ये जे समीकरण आहे ते संतुलित करा म्हणून 3 मार्काला प्रश्न आतापर्यंतच आला नाही. मुळात पूर्वी म्हणजे आता हे 5-6 वर्षामध्ये क्वेश्चन पेपर पॅटर्न बदलल्यापासून आला नाही. मग यावर्षी तर नक्कीच येणार नाही एवढा मोठा प्रश्न 3 मार्काला. तोच 3 मार्काचा प्रश्न मॉडिफाईड करून तुम्हाला काय देतील, असे देतील. कारण इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पाठांतर नाही किंवा जास्त अभ्यास नाही. बघा या प्रश्नामध्ये नीट बघा काय आहे, तिथं तुम्हाला फक्त बेसिक नॉलेज काय पाहिजे, ऑक्सिजनची संख्या मोजता आली पाहिजे. म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याची संख्या जर मोजता आली, कुठे अभिक्रियाकारके आणि कुठे या बाजूला, तर तेवढं तुम्हाला लिहिता येतं. तर ह्याचा विचार करतील. दुसरा प्रश्न बघा, पुढील अभिक्रिया पूर्ण करा. गेल्या वर्षी आलेला आहे, परत नक्कीच येणार. तुम्हाला अभिक्रियाकारक दिलेलं असतं, उत्पादित लिहायचं आहे. तर ते सुद्धा पुस्तक आहे. क्वेश्चन नंबर टॉपिक नंबर 3 पहा, त्यामध्ये भरपूर दिलेले आहे, तर ते पहा. अशा रीतीने पुढे जातोय आपण, स्लाइड क्रमांक 31 वर जातोय. आता इथं उष्मादायी आणि उष्माग्राही हे अभिक्रिया ओळखायचे. आता तुम्हाला पूर्वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये काय दिलं होतं ते सोपं होता. कसा होता, उष्णता दिलं शेवटच्या मध्ये उत्पादितेमध्ये, तर ते उष्मादाही असं समजायचं. आणि ट्रँगलवर जर ॲरोवर जे बाण असतो मध्ये त्याच्यावर जर ट्रँगल दिलं तर ते उष्माग्राही असं ओळखता येत होतं. आता इथं मात्र शाब्दिक गणित जर दिले शब्दामध्ये, तर ते उष्मादाही का ग्राही कसं ओळखायचं, तुम्हाला हे सुद्धा येऊ शकतं. हे पाहिजे खाली बर्फ वितळणे. मला सांगा, बर्फ वितळायचा असेल तर त्याला उष्णता द्यावी लागते, एवढं लक्षात आलं. उष्णता द्यावी लागते म्हणजे उष्माग्राही आहे, उष्मा शोषून घेतो. पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळलं, हा सुद्धा उष्माग्राही आहे, त्याला उष्णता दिल्याशिवाय विरघळत नाही. पुढचे 2 प्रश्न बघा, भौतिक बदल सुद्धा आहेत हे परत. पाण्यापासून बर्फ तयार करणे. आता इथं तुम्हाला म्हणता, सर मी तो उष्णता कुठं काढून घेतो किंवा काय करतो, तुम्हाला इथं जंबळ होतं. पाणी आहे, पाण्याला बर्फ करतोय. आता ह्याचं फार वेळा तुम्हाला माहिती आहे काय करता, बॉटलमध्ये पाणी भरता आणि फ्रीजमध्ये ठेवता. ज्यावेळी तुम्ही बॉटलमध्ये पाणी भरता, त्या पाण्याचं तापमान जवळपास 15 ते 20 डिग्री सेल्सिअस असतं. बघा किती असतं, वाटल्यास तुम्ही तुमच्याकडे जर चौकस बुद्धी असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर तुम्ही करून बघा. आत्ताच लगेच करू शकता, नंतर किंवा उद्या करा. पाणी घ्या, त्याच्याचं तापमान थर्मामीटर जर समजा असेल, आता हल्ली आणतायत लोक कारण की कोरोनामुळे, थर्मामीटरनं चेक करा बाहेरून आणि त्याचं तापमान मोजा आणि ते फ्रीज मध्ये ठेवून द्या आणि परत 1 तासाने काढा. बऱ्यापैकी तो थंड झाला असेल, थोडं बर्फ सुद्धा होत असेल वरच्या बाजूला, पहिल्यांदा वरच्या बाजूलाच बर्फ होत येत असतो, तर तुम्ही त्याचं तापमान मोजा. ते 100% सांगतो 0 ते 5च्या दरम्यान आलेलं असतं, कमी झालेलं असतं. म्हणजेच काय झालं, उष्माग्राहीच्या ऐवजी दायी का म्हणायचं, ज्या पाण्यामध्ये उष्णता होती ती उष्णता त्याला थंड करून बर्फ होण्यासाठी वापरली गेली. बरोबर आहे, वापरली गेली म्हणून त्याला उष्माग्राही म्हणजे उष्णतेची गरज लागली तिथं. त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणे. हा, सोडियम म्हणजे NaOH. बघा हे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिकल लॅबोरेटरीमध्ये करून बघा वाटल्यास. सोडियम हायड्रॉक्साईडचे फ्लेक्स असतात, ते तुम्ही पाण्यात टाका. टेस्ट ट्यूब घ्या साधं एक, त्याच्यात पाणी घ्या आणि त्याच्यात, नाहीतर अगोदर तुम्ही NaOH त्याचं काय सोल्युशन नको, फ्लेक्स घ्या, तर त्याच्यात टाका आणि पाणी होता. हातात टाका, चटका बसतो तुम्हाला. जर तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला दाखवलं असेल किंवा तुम्ही सांगा, आग्रह करा, उष्माग्राहीच्या ऐवजी दाही म्हणजे बाहेर कसं उष्णता पडतोय, तर सोडियम NaOH त्याला कॉस्टिक सोडा सुद्धा म्हणतो आपण, तर ते पहिल्यांदा टेस्ट ट्यूब मध्ये घ्या, फक्त पाणी टाका. पाणी टाकल्याबरोबर खाली हातात पकडा, तुम्हाला चटका बसल्यासारखा होईल. म्हणजे थोडा गरम झाला, तो गरम होणे म्हणजे उष्णता काय झाली, बाहेर फेकली गेली. म्हणून त्याला आपण उष्मादायी असं म्हणतो, उष्णता बाहेर पडली. अशा रीतीने असे शाब्दिक उदाहरणावरून सुद्धा आपण काय करू शकतो, वर्गीकरण करू शकतो. आता इथं परत ऑक्सिडीकरण आणि छपण ओळखणे. ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन येणे किंवा हायड्रोजन जाणे अभिक्रियेमध्ये, आणि छपण म्हणजे हायड्रोजन येणे किंवा हायड्रोजन नसेल तर ऑक्सिजन तर गेला पाहिजे. Fe+S मी पहिल्या प्रश्नात टाकलं होतं. Fe+S जे आहे, FeS हे काय आहे, संयोग पण आहे. आणि इथं मात्र काय झालेलं आहे, हे प्रकारचा अभिक्रिया आहे. हे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण
छपण आणि दुसरं कुठलं सांगितलं तुम्हाला मी, ऑक्सिडीकरण, यापैकी कुठलं आहे का तुम्हाला सांगता येतं का पहा. त्यानंतर पुढचं Ag2O प्लसून Ag+O2 झालेलं आहे, म्हणजे ऑक्सिजन बाहेर पडलाय, म्हणजे तो काय आहे, छपण आहे. Mg+O2 to MgO म्हणजे तो ऑक्सिडीकरण आहे. NiO+H2 इथं काय झालेलं आहे, H2 आणि ऑक्सिजन जोड्या म्हणजे तो परत ऑक्सिडीकरण आहे. म्हणजे अशा पद्धतीने ऑक्सिडीकरण आणि छपणं तेवढंच तुम्हाला ओळखायचं असतं. एवढे साधे साधे प्रश्न आहेत. आपण थोडं लवकर जाऊया पुढं, कारण की मला वाटतं वेळ आता 6:30 वाजून गेलेला आहे. तर चौथ्या प्रकरणाचं बघूया, कारण की 10 प्रकरण म्हणजे अजून जास्त वेळ लागणार आहे. आता प्रकरण चौथ्यातलं पहिला प्रश्न झालेला आहे. उजव्या हाताचा नियम. विद्युत चलित्र म्हणजे काय हे माहिती आहे तुम्हाला, त्याचे आपल्या दैनंदिन जीवनात कुठे कुठे वापर करतो हे सुद्धा माहित आहे सहज. त्याचबरोबर शास्त्रीय कारण आहेत, हे महत्वाचं आहे. शास्त्रीय कारण तुम्हाला सांगितलं मी पूर्वी. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग केला जातो. आणि इकडे आकृत्या ओळखा, हे प्रश्न ऑलरेडी झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. या प्रश्नामध्ये मी काय केलेलं आहे, ABC असे नावं लिहिलेले आहेत. ए ठिकाणी काय असतं, बी ठिकाणी काय असतं आणि सी ठिकाणी काय असतं एवढं सांगायचं. ए ठिकाणी बर्फ अधिक पाणी आहे, म्हणजे तिथं स्थायू अधिक द्रव्याचं मिश्रण आहे. बी या ठिकाणी पाणी दाखवलंय, म्हणजे तिथं द्रव आहे. आणि सी या ठिकाणी उकळते पाणी अधिक वाफ आहे, म्हणजेच ते काय आहे, वायू आणि द्रव्याचं मिक्सिंग आहे. अशा पद्धतीने एवढीच नावं तुम्हाला लिहिले तरी हरकत नाही. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे बघा. बोला. हॅलो सर, कंटिन्यू करू. आता इथं पहा, प्रकरण क्रमांक 4 मध्ये उष्णता, त्याच्यावर प्रश्न कसा असतो. आणि एक तुम्हाला अजून सांगू इच्छितो, आम्ही जेव्हा ट्रेनिंगला गेलो होतो 5व्या प्रकरणावर आणि 9व्या प्रकरणावरच 5 मार्काचे प्रश्न येतात असं त्यावेळी सांगितले होते त्यांनी. म्हणजे 5व्या प्रकरणावर काय येऊ शकतं बघूया, 9व्या प्रकरणावर काय येऊ शकतं असे ते टॉपिक सुद्धा सांगितले होते, का मुलांचा फार हलका करायचा होता. आता त्यांना हा जो प्रश्न आहे तो प्रश्न पहा. दिलेल्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 3 वस्तू दिलेल्या आहेत तिथं. लोखंड आहे, विशिष्ट उष्माधारकता याच्यावर आधारित आहे. लोखंड, तांबे आणि शिसे तुम्हाला चित्रामध्ये स्पष्ट दिसतंय. तुम्हाला 3 प्रश्न आहेत बघा, कशा पद्धतीने विचारले. दिलेल्या आकृतीतील कोणत्या धातूची विशिष्ट उष्माधारकता सगळ्यात जास्त आहे. काही नाही, फक्त ऑब्झर्वेशन स्किल आहे. मी तुम्हाला परत रिपीट करतोय, कुठेही तुम्हाला पाठांतर नाही, काही नाही, निरीक्षण करायचं आणि उत्तर द्यायचे. लोखंड जास्त काय झालेलं आहे, त्या याच्यामध्ये मेणामध्ये घुसलेलं आहे, खालच्या स्तराला गेलाय, म्हणून त्याची विशिष्ट उष्माधारकता सगळ्यात जास्त आहे. हा येतं एक परत परिच्छेद दिलेला आहे. हे परिच्छेद उष्णतेवरचं आहे, 3 मार्काला किंवा 4 मार्काला. तर हे परिच्छेद वाचा. उष्ण व थंड वस्तूच्या बाबतीत आहे, त्यावरून तुम्हाला 4 प्रश्न आहेत. तर हे 4 प्रश्न अजून एक पर्सनल ओपिनियनचा प्रश्न वाढवतील आणि 5 मार्काला सुद्धा येऊ शकेल. तर हे सुद्धा बघा. त्यानंतर आपण थोडक्यात आढावा घेतोय, प्रत्येकाचं काय हे सांगत बसणार नाही. 6वं प्रकाशाचे अपवर्तन बघा. इथं तुम्हाला बघा, वर एक दिसतंय तुम्हाला डॅश डॅश दिलाय, खाली डॅश डॅश आहे. वरचा जो आहे तो कुठला किरण आहे, तो अपाती किरण आहे, आणि खालचा जो किरण आहे तो अपवर्तित किरण आहे. म्हणजे मी वर ते स्टिकर लावलं होतं तर साईडला केलं तुम्हाला दिसा म्हणून, तर हे वर असं या पद्धतीने डॅश डॅशच्या पद्धतीने येतं. तुम्हाला ते नावं सांगायचे आहेत, आकृतीमध्ये नावं लेबलिंग करणे असं त्याला म्हटलं जातं. आणि त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर त्यामध्ये इथे प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये चुकी बरोबर हा प्रश्न स्वाध्यायामधला, त्यामुळे ते काय बघायला जात नाही. भिंग व त्यांचे उपयोग बघा, 7वा प्रकरण. त्यामध्ये हे बघा 3 भिंगाचे जे प्रतिकृती काढण्यासाठी आकृती काढतो बघा, त्याच्यावर प्रश्न हमखास येणार आहे. त्याच्या सुद्धा तुम्ही नीट तयारी करा. हे 3 उत्तर आहेत, ते सुद्धा कसं दाखवले पहा मी इथं. तर या ठिकाणी तुम्ही जर पहा, त्या आकृतीमध्ये खाली डॅश डॅश आहेत. काय डॅश डॅश आहेत पहा. अरे बापरे, काय काय व्हायला लागलं हे. हा, तर त्यामध्ये पहा खाली, जर अपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण काय करतो, तर तो कुठून जाणार आहे, मुख्य नाभीतून जाणार आहे. जर मुख्य नाभीतूनच जात असेल तर तो कुठून जाणार आहे, मुख्य अक्षाला समांतर असणार आहे. आणि जर अपाती किरण भिंगाच्या प्रकाशी केंद्रातून जात असेल तर त्याची काय दिशा बदलणार नाही. असे फिल इन द ब्लँक्स असेल, तुम्ही ते व्यवस्थित वाचा. कुठल्याही पद्धतीने आला तर तो नक्की येण्याची शक्यता आहे. त्यानंतर बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा, ऍक्च्युली पुस्तकात एकही प्रतिमा तिने दिलेली नाहीये, पण आपल्याला त्याचे काय रे डायग्राम काढायचे असतात. पण या वर्षासाठी निदान स्थितील असेल, पुढच्या वर्षासाठीच मूल्यमापन आणि या लवकर शिकवा. हॅलो, बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणार सरांना शिकवू द्या ना, कोणाला घाई झाली होती.
बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या जे विविध प्रतिमा आहे ते डॅश डॅश दाखवलेलं आहे. कुठले त्यांनी स्वतः दिलेले असतात प्रश्नपत्रिकेत, तर बाकीच्या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे. त्यानंतर इथे हा महत्वाचा प्रश्न बघा, मानवी डोळा दिलेला आहे, तुम्हाला नामनिर्देशित करायचं आहे. म्हणूनच नीट बघा, ABCD हे तुम्हाला दिसत असेल तर ABCD मध्ये काय काय येऊ शकतं ते तुम्हाला फक्त तिथं. आणि एक सांगू इच्छितो, काही लोकांना असा प्रश्न आहे, सर एवढी अवघड आकृती काढायची असते का? अजिबात काढायची गरज नाही. तुम्ही फक्त ABCD असं दिलेलं असताना 1 2 3 4 5 आकडे टाकायचे. ए म्हणायचं, त्याच्या समोर जे काय नाव आहे ते लिहायचं. ए ठिकाणी बुबुळ आहे, बी ठिकाणी बाहुली आहे, सी या ठिकाणी नेत्रभिंग आहे, डी या ठिकाणी पारपटल आहे, आणि ई या ठिकाणी काय आहे तर श्वेतपटल किंवा दृढपटल आहे. म्हणजे तुम्हाला फक्त ते काय आकृती नीट बघणं गरजेचं आहे. अजून एक आकृती आहे पहा त्याच ठिकाणी पुस्तकात, ते दोन्ही आकृत्या नीट करा, तुम्हाला तिथं लॅबलिंग येऊ शकतं. आता अंतर्गोल भिंगाचे उपयोग, हे उपयोग मी जे दाखवलेलं आहे ना हे येतं पेपरला, असं येणार नाही. कसे येऊ शकतं 2 मार्काला? अंतर्गोल भिंगाचे 2 उपयोग लिहा. अंतर्गोल भिंगाचे 2 उपयोगचे 3 असू शकतं, किंवा ओघ तक्ता आहे बघा तो ह्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. बहिर्गोलाचं सुद्धा त्या पद्धतीने येतं. त्यानंतर पुढे हे गेल्या वर्षी आलेला प्रश्न आहे पहा, कुठलं? हे अभिक्रियाकारकतेचा प्रश्न गेल्या वर्षी आलाय, परत रिपीट होण्याची शक्यता आहे, ते सुद्धा नीट बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकरण क्रमांक 8 कडे जातोय आपण. समीकरणे पूर्ण करा. 9वा प्रकरण आहे ऍक्च्युअली हा. C+O2 पूर्ण ज्वलन असेल तर CO2 असतो आम्लधर्मी, बघा डॅश डॅश दिसतंय. 2C+O2 अपूर्ण असेल तर CO तयार होतो, म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड आहे तो उदासीन, आणि S+O2 SO2 आम्लधर्मी. तर तुम्हाला एवढ्या जागा भरायच्या असतात. आयोनिक संयुग तुम्हाला झालेला आहे. आयोनिक संयुगाचे काय असतं? मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट जास्त असतं, पाण्यात विरघळतात, इतर विरघळत नाहीत असं तुम्हाला सांगता येतं. त्याच्यावर वर्गीकरण येऊ शकते बघा, सहसंयोज आणि आयोनिक, याच्यामध्ये वर्गीकरण करा. हे पहा 2 मार्काला. NaCl हा काय आहे? हॅलो, स्लाइड गेलाय का सर? नाही चालू आहे सर. हो हो ठीक आहे सर. आवाज आहे ना तुमचा? म्यूट झाला का? थांबा झाला, आता 10 मिनिटं संपणार आहे. प्रॉब्लेम नाही, तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे सर. ठीक आहे. हो हो आवाज क्लिअर आहे सर, आता ऐकू येते? हा येते, ठीक आहे, ओके. हो आता येतं पहा. हा हे प्रश्न वर्गीकरण करा. आयोनिक व सहसंयुग बंध. NaCl आयोनिक आहे, H2SO4 सहसंयुग आहे, CH4 सहसंयुग आहे, आणि MgCl2 आयोनिक आहे. अशा पद्धतीने तुम्ही 2 मार्काचे प्रश्न लिहू शकता. त्यानंतर पुढे हे पहा, पद्धतीची नावं लिहा, फक्त आकृत्या देतील. मी एक आकृती क्वेश्चन पेपर मध्ये टाकलं होतं. हे विल्फली टेबल मेथड आहे, फेन तरण पद्धत आहे, त्यानंतर हे मॅग्नेटिक टेबल मेथड आहे. असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, अशा आकृत्या दिले 1 मार्काला, तुम्ही त्याच्या काही फक्त त्याचं नाव लिहायचंय. तर अशा रीतीने छोटे प्रश्न येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नावर आधारित संभाव्य प्रश्नामध्ये शास्त्रीय कारणे, यामध्ये सोडियम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात, हे 100% व्यवस्थित करा तुम्ही, बघा तुम्ही नक्की येणार आहे. त्यानंतर इकडे नावेल ह्यामध्ये सुद्धा भरपूर 1 मार्काला प्रश्न आहे. त्यानंतर पुढचं इलेक्ट्रॉनचे मिथेन रेषाचं संरचना किंवा ठपका, इलेक्ट्रॉन ठिपका संरचना दरवर्षी येतं, हे दोन्ही करा. मिथेनची रेषा संरचना व इलेक्ट्रॉन ठिपका संरचना कशा पद्धतीने असते, 1 मार्काला असतं किंवा 2 मार्काला असू शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न हे बघा, रिक्त जागा भरा. हे सगळ्यात सोपं आहे. इथं तुम्हाला आकडे टाकायचे आहेत बा. इथं जे आहे इथं अल्केनची समजातीय श्रेणी म्हणून आहे, तुम्हाला असं जसं आहे तसं देतात. कार्बनच्या अणूंची संख्या 1 2 3 नंतर 4 5 6 वाढत जाते. इथे 1 2 3 हे सुद्धा असंच वाढत जाते. असले प्रश्न असू शकतील. खाली मात्र रचना सूत्र हे बघा नीट. हे जनक नाव सांगायचे, हे काय आहे? CH3 CH2 CH3. कार्बनची संख्या 3 आहे, म्हणजेच काय असणार आहे? मिथ इथ प्रोप म्हणजे प्रोपेन. त्यानंतर कार्बनची संख्या 2 असेल, OH आहे, OH म्हणजे अल्कोहोल ग्रुप आहे, त्याच्यावरून तुम्ही लिहू शकता. तर असे तुम्ही तक्ते जे आहे ते तक्ते सुद्धा व्यवस्थित लिहून काढा. त्यानंतर पुढे जातोय आपण, इथे शेवटचा याच प्रश्नावर बघा नीट. हायड्रोकार्बन आणि बंधाचे प्रकार तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं. अल्केन असं आलं तर तुम्ही काय लिहिता? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, म्हणजे सिंगल बंध आहे. अल्किन लिहिला तर कार्बन कार्बनवर डबल बॉन्ड असतो, म्हणजे 2 बंध असतात. 2 आकडा टाकला तरी संपलं. पहिलं 1 नंबर 2 नंबर 3. अल्काइन म्हटलं तर 3. बंधाचा प्रकार काय आहे? 3. कार्बन कार्बन 3 बंध असतात. तर खाली परत IUPAC रचना सूत्रे जे आहेत हे स्वाध्यायामधलंच आहे. ते म्हणजेच तुमचे स्वाध्यायामध्ये समजा 15 प्रश्न असतील तर तुम्ही 5-6 प्रश्न ह्याच्यामध्ये घेतलेला आहे, जे महत्वाचं आहे ते. म्हणजे तुम्ही हे जर केलं तर तुमचं बऱ्यापैकी अभ्यास होईल.
याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही नक्कीच अभ्यास करा, याच्यावरच डिपेंड राहू नका. नाहीतर सर एवढे म्हणले म्हणून एवढंच केलो असं होऊ नये. पण मी संभाव्य म्हणून सांगतोय, हे करून बाकीचं सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं करा, असं याच्यावरच डिपेंड राहू नका. आणि शेवटच्या प्रकरणामध्ये बघा, फक्त याच्यावर लहान प्रश्न आहे, तिथं पहा उपग्रहाचा प्रकार, उपग्रहाचे कार्य असं जे दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त लिहायचं आहे आणि आकृती दाखवली आहे पहा. त्या शेवटचं जे दाखवलं आता तुम्हाला, उपग्रहाचे विविध कक्षा आहेत ते तुम्हाला आकृती दिलेली असतील. फक्त तुम्हाला निम्न कुठला आहे, मध्यम कुठला आहे आणि उच्च कुठे आहे तुम्हाला तिथं लांब लिहायचं आहे. आणि तक्तात पूर्ण करामध्ये IRNSS हवामान उपग्रह पृथ्वी निरीक्षण असे काही प्रश्न असतात, तर तुम्हाला त्याच्यावर मध्ये काय काय गॅप आहे तेवढं भरायचं आहे. IRNS कसं दिशा दिसक उपग्रह आहे, अक्षांश रेखांश काढता येतं. त्यानंतर दुसरा हवामान मध्ये इनसॅट हवामानाचा अंदाज आहे. खाली पृथ्वी निरीक्षण मध्ये पृथ्वी निरीक्षण उपग्रह अशा आहेत. तर अशा रीतीने प्रत्येक प्रकरणावर मी असे संभाव्य प्रश्न काढलेले आहेत. मित्रांनो तुम्ही सुद्धा काढा, तुमच्यामध्ये शेअर करा, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. मला वाटतं इथपर्यंतचा भाग मला सांगायचं होतं, अजून मला भरपूर सांगायचं आहे, पण तुमची मानसिकता असणार नाही. 1.5-2 तास बसला हेच कौतुक आहे खरं सांग. एक दोन जण वगळले तर बाकीचे सगळे खरंच छानपैकी ऐकले आणि निश्चितच तुम्हाला आत्मविश्वास वाढला असेल, नक्कीच वाढलेला असं मला वाटतं. आता जाता जाता आता शेवटच्या चालू आहे, पण तर एवढंच म्हणेन मित्रांनो कि नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है, आखिर उनकी मेहनत बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि तुम्ही नक्कीच कोशिश करणार आहात आणि यशस्वी होणार आहे असं मी या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो. सगळ्यांनी इथं सपोर्ट केल्याबद्दल तुमचंही अभिनंदन, कौतुक. आणि मुख्याध्यापक संघ, शहर मुख्याध्यापक संघाने मला संधी दिली म्हणून त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या व्याख्यानमालेत आज तज्ञ मार्गदर्शक म्हणून KLE सोसायटी, मंगोळे हायस्कूल, अक्कलकोटचे तज्ञ मार्गदर्शक, अतिशय अभ्यासू, चिकित्सक वृत्ती, स्पष्टोक्तीपणा, विज्ञानामधल्या ज्या संकल्पना आहेत त्या स्पष्ट करून विद्यार्थ्यांना सांगणारे आदरणीय उमेश उमाटे सर अतिशय चांगल्या अशा पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाच्या वतीने मी आपले आभार मानतोय. आणि अशीच व्याख्यानमाला आपली बहरत जावो. वेळोवेळी आमच्या संघाला, आमच्या विविध संस्थेला ज्या ज्या वेळेला आम्ही बोलू त्या त्यावेळेला निश्चितच आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजची जी व्याख्यानमाला आहे आजची फक्त या ठिकाणी संपली असं मी देशपांडे सर या ग्रुपचे विद्यासचिव आहेत त्यांच्या वतीने जाहीर करतो.